मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी काय? कसं आहे की पत्रिका 12 घरांची कुंडली असते. 12 घर आहेत कुंडलीमध्ये. असं करत करत 12 घरांची कुंडली 12वं स्थान व्ययस्थान. तर षष्ठ स्थान जे आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 6वं स्थान, 6वं स्थान जे आहे कुंडलीमधलं ते आपण आजारांचं स्थान मानतो. बरोबर आहे. लग्नस्थान आणि चंद्र त्या दिवशी ज्या राशीत होता ती चंद्र राशी. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणते की त्याची राशी धनु आहे, तर चंद्र राशी धनु आहे. पण लग्न राशी काय? लग्नाच्या वेळेला फर्स्ट हाऊस मध्ये कुठली राशी उदित होती? मग ती मिथुन पण असू शकते. मग त्याचं मिथुन लग्न असं म्हणू आपण. आणि चंद्र त्या दिवशी धनु राशीत होता म्हणजे त्याची चंद्राची राशी धनु असं म्हणू शकतो. तर आपलं देह जो आहे तो 9 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्रांनी युक्त आहे. अदृष्ट निमित्त हा प्रकार काय की जो दिसत नाही. म्हणजे बाहेरची बाधा, बाहेरची पीडा. आपण ज्याला सर्रास एक नाव चाललंय सध्या मार्केटमध्ये, ब्लॅक मॅजिक, तो प्रकार. ब्लॅक अशी मॅजिक काही नसते. एनर्जी असते. एखाद्या एनर्जीला जर आपण म्हणजे कोणी जर का प्रोग्राम केलं की तुला हा भोग चढवतो, जा याला कॅन्सर लाव, लागला कॅन्सर. 15 दिवसात कॅन्सरनी व्यक्ती गेली. केसेस आहेत अशात. 15 दिवसापूर्वी काहीही नव्हतं शरीरात आणि 15 दिवसानंतर ट्युमर जो होता कॅन्सरचा तो 3rd ग्रेडच्या पुढे पार झाला. खंगून खंगून मारणारा तो शनी आहे. जर बिघडला तर मग तो खंगून तो अवयव खलास करतो. नमस्कार मित्रांनो, कटिंग बाय मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्या पॉडकास्टवर पुन्हा एकदा पुण्यावरून गौरव वैद्य सर आलेत. सर, तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. कसे आहात तुम्ही? खूप खूप छान. आनंद आहे मला, तुम्ही मला परत बोलवलं. सर, याच्या आधी आपण एक पॉडकास्ट केला होता ऍस्ट्रॉलॉजीवर आणि तो इतका प्रेक्षकांना आवडला कारण तुम्ही दिलेली माहिती इतकी सोपी होती आणि त्यांना ऍस्ट्रॉलॉजी बद्दल खूप काही माहिती पडलं तुमच्या माध्यमातून. आणि हा प्रेक्षकांचाच आग्रह होता की सरांना परत आपल्या पॉडकास्टवर बोलवा. तर त्यासाठी आज आपण भेटलो आहोत आणि तुम्ही पुण्यात राहायला आल्यानंतर जरा सोपं आहे आपल्याला. मी ठाण्यात राहत होतो पण मी आता पुणेकर आहे. मी आता पुण्यातच राहतो. म्हणजे आपली परत नवीन विषयावर पॉडकास्ट साठी भेट होणारच आहे. आता होणारच आहे, नक्कीच होणार आहे. आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही मला बोलवलं. जे काय आहे ते आता आपण जे काय आहे ते माझ्या गुरूंचं आहे. त्यामुळे जे काय सगळं तुम्हाला आवडेल ते सगळंच्या सगळं माझ्या गुरूंचं असेल. काही चुका झाल्या तर त्या माझ्या असतील, एवढं लक्षात ठेवा. येस, नक्कीच. सर, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा एक नवीन ट्रेंडिंग टॉपिक आहे. तर बऱ्याच लोकांना इंटरनेटवरून हवी तशी माहिती मिळत नाही किंवा ऑथेंटिक माहिती मिळत नाही. तर म्हणूनच आजचा हा माझा टास्क होता की तुम्ही आजच्या या पॉडकास्टमध्ये मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा विषय घ्यावा आणि ते काय आहे आणि त्याबद्दल इथूनभूत माहिती आपल्या प्रेक्षकांना तुम्ही द्यावी असं मला वाटत होतं. तर आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवातच त्यातून करूयात की नेमकं मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी काय? बर, ज्योतिषशास्त्र हे मानवी जीवनातल्या काही गोष्टींवरती प्रकाश टाकतं. म्हणजे सगळ्याच गोष्टींवरती प्रकाश टाकतं. तर मानवी जीवनामध्ये आजार, अपघात हा प्रकार फार महत्वाचा आहे. मानवी शरीरामध्ये आपल्या कुठल्या भागाला आजार निर्माण होऊ शकतो, कुठल्या शारीरिक अवयवाला आजार निर्माण होऊ शकतो, बाधा निर्माण होऊ शकते, पीडा निर्माण होऊ शकते, किंवा ऍक्सिडेंटने एखादा शारीरिक अवयव विद्ध होऊ शकतो का आजाराने एखादा शारीरिक अवयव विद्ध होऊ शकतो. विद्ध होणे हा संस्कृत शब्द आहे. विद्ध म्हणजे बाधित होणे. म्हणजे आता गुडघ्याची वाटी आहे, संधिवात होऊन झिजणार आहे का ऍक्सिडेंट होऊन फुटणार आहे. ओके. पण शेवटी त्या शरीराच्या भागाला इजा होणार आहे. अगदी बरोबर. किंवा पीडा होणार आहे. मग हा जो प्रकार आहे की शरीराच्या पर्टिक्युलर भागावरती आपल्याला एखादा आजार किंवा अपघात होणार आहे का, तर आपण अपघात होणार आहे का हा तर प्रकार आपण बोलू शकतो किंवा अपघाताचे योग असतील तर, पण आजाराचे योग काय असतील. मग आजाराचा जो भाग आहे तर तो हा वैद्यक ज्योतिषशास्त्र ह्याच्या अंडर येतो, ज्याला मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. बरोबर. तर आपण आता त्या विषयावरती मी सांगण्याचा प्रयत्न करतो. अगदी. कसं आहे की पत्रिका 12 घरांची कुंडली असते. 12 घर आहेत कुंडलीमध्ये. बरोबर आहे. लग्नस्थान, लग्न म्हणजे
असेंडंट हाऊस म्हणजे जन्माच्या वेळेला, जन्मवेळी जी राशी लग होती, लग म्हणजे चिकटणे, संस्कृत शब्द आहे, त्याच्यावरनं लग्न शब्द आला. पूर्व क्षितिजाला लग होती, पूर्व क्षितिजावर ती उगवत होती, ती लग्न राशी, असेंडंट राशी. तर त्यामुळे ते लग्न स्थान. आणि चंद्र त्या दिवशी ज्या राशीत होता ती चंद्र राशी. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणते की त्याची राशी धनु आहे, तर चंद्र राशी धनु आहे. पण लग्न राशी काय, लग्नाच्या वेळेला फर्स्ट हाऊस मध्ये कुठली राशी उदित होती, मग ती मिथून पण असू शकते, मग त्याचं मिथून लग्न असं म्हणू आपण. आणि चंद्र त्या दिवशी धनु राशीत होता, म्हणजे त्याची चंद्राची राशी धनु असं म्हणू शकतो. द्वितीय हे झालं लग्न स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान, असं करत करत 12 घरांची कुंडली, 12व स्थान, व्ययस्थान. तर षष्ठ स्थान जे आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 6वं स्थान, 6वं स्थान जे आहे कुंडलीमधलं, ते आपण आजारांचं स्थान मानतो, त्याला शत्रुस्थान पण मानतो. आजारासारखा शत्रू नाही ना कोणी. सगळ्यात मोठा शत्रू काय, मानवी शरीराचा आजार, म्हणून त्याला शत्रुस्थान मानलं गेलेलं आहे. त्या स्थानावरनं इतर काही गोष्टी बघता येतात. प्रत्येक हाऊसवरून 12 गोष्टी बघता येतात. 12 44 आहे, म्हणजे 144 जवळजवळ आपण 144 प्रकार बघू शकतो आपल्या पत्रिकेवरून. त्यामुळे एका हाऊसवरून आपण 12 गोष्टी बघू शकतो, पण त्या 12 गोष्टी आपल्याला इथे सांगायच्या नाहीयेत. आजचा विषय काय आहे, त्या 12 गोष्टींमधला प्रमुख विषय आहे आजार. बरोबर. 6व्या स्थानावरनं नोकरी पण बघतात. 6व्या स्थानावरनं आपण हाताखालचे आपले मालक, म्हणजे हाताखालची जे आपली माणसं असतात, सेवक वर्ग, ते बघतो. पेट अॅनिमल्स बघता येतील, पाळीव प्राणी. बरोबर. आपण कोणाची तरी चाकरी करणं म्हणजे 6वं स्थान आहे, नोकरीचं स्थान आहे, ते नोकरी बघता येते तिथून. आणि आपल्यासाठी जेव्हा कोणीतरी काहीतरी करत असतो, चाकरी, म्हणजे आपण जेव्हा मालक असतो तेव्हा दशमस्थान बघायचं. म्हणून व्यवसायाचं, बिझनेसचा हाऊस 10th आहे, दशमस्थान आहे. पण आपण कोणाची तरी चाकरी करत असू, नोकरी करत असू, तर ते 6व्या स्थानावरनं बघतात. तर आता तो विषय नाही आपला. 6व्या स्थानावरनं आपल्याला शत्रू आणि आजार, म्हणजे शत्रू म्हणजेच आजार, हे आपल्याला बघायचंय. बरोबर. आता कसं असतं की आजार कुठे होतो, देहाला होतो ना, आणि मनाला होतो. मन आणि देह हे एकत्रित चिकटलेले आहेत. खरंय. मग आपण लग्नस्थान म्हणजे देह आहे, त्यामुळे लग्नाचा षष्ठाशी संबंध आपल्याला लावायचा आहे. आणि आजार मनाला पण होऊ शकतो, मानसिक आजार पण असतात, शारीरिक आजार पण असतात. त्यामुळे मनोशारीरिक आजार, सायकोसोमॅटिक डिसिजेस असे पण असतात, तिथे चंद्राचा संबंध आपल्याला लावायचा आहे. आणि काही आजार आपल्याला मरणासन्न स्थितीत एखाद्या व्यक्तीला नेऊ शकतात किंवा मृत्यूसम पीडा देऊ शकतात, म्हणून मृत्यूस्थानाचाही त्याच्याशी संबंध लावायचा. आणि ह्या सगळ्यातनं काय होऊ शकतं, तर खर्च होतो ना माणसाचा, पैसा खर्च होतो. मग तो कुठे होतो, हॉस्पिटलमध्ये होतो. म्हणून 12वं स्थान आपल्याला बघायचं, जे व्ययस्थान आहे. 12व्या स्थानातून हॉस्पिटलायझेशन बघितलं जातं. हॉस्पिटल म्हणजे काय असतं, एक तुरुंगवासच आहे ना, तुम्हाला पर्टिक्युलर त्या ठिकाणी कैद केलं जातं, ऍडमिट व्हायला लागतं. म्हणून कैद ही तिकडून बघतात, 12व्या स्थानातच बघतात, इम्प्रिझनमेंट. ओके. मोक्षस्थान आहे ते, व्ययस्थान आहे ते. बरोबर आहे. परदेशातलं स्थान आहे ते, परदेशातल्या वास्तव्याचं स्थान आहे. परदेशात आपण कैदच असतो ना, तुम्हाला त्या कंट्रीचे रूल मानावे लागतात, म्हणजे तुम्ही त्या कंट्रीत कैद असता तुम्ही, म्हणून परदेशातलं वास्तव्य 12व्या स्थानावर बघतात. पण आपला तो विषय पण नाहीये. आपला विषय हॉस्पिटलायझेशनशी निगडीत आहे. आजचा विषय काय, बरोबर, मी फक्त कारण सांगितलं तुम्हाला की पर्टिक्युलर शब्दाला ते का म्हटलं जातं. बरोबर आहे. तर आजचा आपला विषय जो आहे तो फर्स्ट हाऊस, कारण देह, लग्नस्थान, षष्ठ स्थान म्हणजे आजार बघतोय आपण, त्यामुळे जी पीडा झालेली आहे ती अष्टमावरून बघतोय. कधी कधी मृत्यू होऊ शकतो आजारामध्ये, म्हणून अष्टम स्थान. आणि ह्या सगळ्यांनी काय होतंय, तर हॉस्पिटलायझेशन होतंय, खर्च होतोय, म्हणून 12वं स्थान. 1, 6, 8, 12चा विषय आहे आजचा, थोडक्यात सांगायचा म्हटलं. लेमॅनला मला सांगायचंय, मला लेमॅनला पटवून द्यायचंय, एक कॉमन मॅनला मला पटवून द्यायचंय हा विषय काय. तर आता आपण हळूहळू पुढे जाऊया की मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे वैद्यक ज्योतिषशास्त्र. वैद्यक ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या शास्त्रकारांनी, पूर्वाचार्यांनी खूप सुंदर हजारो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले जे आहे, बृहद पराशरी होराशास्त्रात भगवान पराशरांनी, मंत्रेश्वरांनी फलदीपिकेमध्ये, किंवा इतर आपले महान ग्रंथकार होते, भावार्थ रत्नाकर वगैरे, जातक पारिजात, बृहद जातक, हे जे ग्रंथ आहेत आजही त्यांचा प्रत्यय येतो त्या ग्रंथातील मजकूर जो लिहिला गेलाय हजारो वर्षांपूर्वी. तर त्याच्यात त्यांनी काय मांडलंय, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, तो मला तुम्हाला ते आज तुम्हाला पोचवायचंय, मला तो विषय मला थोडक्यात पोचवायचा आहे. मी एक पोचवू शकतो, मी एक मेडिएटर आहे, ज्ञान त्यांचं आहे, मी पोचवणार आहे. तर आपण
आता एक असं करूया हं. की लेमॅन मध्ये हं. शारीरिक दोष म्हणजे काय इथून सुरुवात करू. वैद्यक ज्योतिषशास्त्र जर का आपल्याला समजायचं असेल तर आयुर्वेदातच त्याच्याशी घनिष्ठ संबंध लावलेला आहे. बरं. होलिस्टिक अप्रोच मध्ये हं. बरोबर आहे. हा. आयुर्वेदाने ज्योतिषशास्त्र मान्य केलेलं आहे हा. आणि ज्योतिषशास्त्रात आयुर्वेदाला फार मोठं स्थान आहे. ते कसं आहे ते आपल्याला हळूहळू उलगडत जाणार आहे. ओके. पण आपल्याला आयुर्वेदाशी निगडीत पॉडकास्ट नाही करायचा आहे. नाही. आपल्याला त्याच्यामधली सूत्र सांगायची आहेत की मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचा संबंध कसा मांडलाय कसं? शरीरशास्त्राने, बरोबर. अॅनाटॉमी. बरोबर. तर आपलं देह जो आहे तो 9 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्रांनी युक्त आहे. ओके. हे जे कपाळ आणि आपली चेहरेपट्टी आहे, मेष राशी, हे वृषभ राशी, इथून मिथुन राशी, लंग्स पर्यंत मिथुन राशी, छाती कर्क राशी, पाठीचा मणका सिंह राशी, आपली पचन संस्था, पोटाचे अवयव हे कन्या राशी, कंबर, मूत्रपिंड, युरोलॉजिकल ऑर्गन्स तुळ राशी, ओके. गुदद्वार, प्रायव्हेट ऑर्गन्स वृश्चिक राशी, अच्छा. दोन्ही मांड्या धनु राशी, दोन्ही गुडघे मकर राशी, दोन्ही गुडघ्यापासून ते पायाच्या घोट्यापर्यंत असलेली पायाची नळी तो भाग कुंभ राशी आणि पावलं मीन राशी. बाप. ही ओव्हरऑल मांडणी केलेली आहे शास्त्रकारांनी. पण त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्याला अगदी नक्षत्र वाईज बघायचं असेल तर मग तेही बघता येतं. अच्छा. की ज्येष्ठा नक्षत्र आपल्या शरीरात कुठे सुरू होतं. ओके. मूत्रपिंडाचा आउटर भाग जो आहे तो आहे विशाखा नक्षत्र. त्याच्या आतमधनं आपण जर आतमध्ये गेलो तर आपल्याला अनुराधा नक्षत्र सापडेल मूत्रपिंडांच्या इथे. आणि मग तिकडे ज्येष्ठा नक्षत्राचा भाग इनर मूत्रपिंडाचा म्हणजे किडनीचा इनर भाग जो आहे अगदी तिथे ज्येष्ठा नक्षत्र आहे. प्रोस्टेट ग्लँड्स आहेत आपल्या जिथे, तिथे ज्येष्ठा नक्षत्र आहे. म्हणजे इथपर्यंत डीप मध्ये जाऊ शकतो. शास्त्रकारांनी आपल्याला तशी सोय करून ठेवली. फक्त चांगल्या गुरुकडनं ज्ञान घेतलं तर ती दृष्टी गुरु देऊ शकतो की अरे ते ज्येष्ठा नक्षत्र तिथे दिसतंय, विद्ध होऊ शकतं. नक्षत्राने विद्ध होते, त्या ज्येष्ठा नक्षत्राने किंवा विशाखा अनुराधा नक्षत्राने युक्त केलेला भाग विद्ध होणार आहे. बरोबर. पण ती बघायची दृष्टी गुरुच देऊ शकतो ना मला. म्हणजे जे काय ते ज्ञान आहे गुरूंनी दिलेलं आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. खरंय. पुढे जातो, हळूहळू सांगत जातो. तर आता दोष म्हणजे काय, शरीराला होणारे आजार म्हणजे शेवटी आयुर्वेदात त्याला दोष म्हटलं गेलेलं आहे. कफ वात पित्त हे त्रिदोष आहेत, हे अगदी ब्रॉडर टर्म्स मध्ये असतं. पण शक्यतो निज दोष हा पहिला दोष सांगितलेला आहे. वैद्यक ज्योतिषशास्त्रात निज दोष हा पहिला दोष सांगितलेला आहे. आणि त्या निज दोषामध्ये 2 प्रकार पडतात. बर. निज दोष जे आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. पहिला म्हणजे शरीरोत्थ आणि दुसरा म्हणजे चित्तोत्थ. शरीरोत्थ निजदोष आणि चित्तोत्थ निजदोष. बर. आता ह्याच्यामध्ये निज दोष म्हणजे काय की व्यक्ती जन्मतः ते दोष घेऊन आलेली आहे. अच्छा. घेऊन आलेली आहे त्याच्या पूर्वकर्मानुसारेण. गतजन्मांच्या कर्माचं हे काय प्रकटीकरण आहे की नाही. हो. मग आपल्या कैक जन्मांच्या कर्मानुसार आपल्या पत्रिकेमध्ये ह्या जन्मी आपल्याला जी ग्रहस्थिती आलेली आहे त्यानुसार काही व्यक्तींना जन्मतःच डायबिटीस असतो. ज्युवेनाईल डायबिटिक जन्माला येतात. काहींना हृदयात होल म्हणजे हृदयात भोक असतं, ते भोक हृदयातलं घेऊनच जन्माला येतात. काहींना व्यंग असतं, एखाद्या डोळ्याने दिसत नाही किंवा दोन्ही डोळ्याने दिसत नाही, जन्मतः अंध आहे, जन्मतः मूकबधिर आहे, किंवा आपण त्याला म्हणतो की एखादी व्यक्ती जन्मतः दिव्यांग आहे. मतिमंद गतिमंद पण असतात. म्हणजे तुम्ही त्याला म्हणजे डाऊन सिंड्रोमिक म्हणा किंवा कुठलाही काही म्हणजे एखादं बोटच वाकडं आहे, जन्मतः त्या व्यक्तीचं एखादं बोट वाकडं असतं, बोटच नसतं, किंवा एखादा अवयव म्हणजे अन्ननलिका आणि श्वासनलिका एकमेकाला चिकटलेलीच आहे लहान बाळाची, असं पण आहे. अशी केस आलेली आहे माझ्याकडे. आज मी 25 वर्ष ज्योतिषशास्त्राची प्रॅक्टिस करतोय. असं नाही की मी काल शिकलो आणि आज कुठेतरी टेबल टाकून बसलोय. हे गुरूंच्या कृपेने मला मिळालं. त्यामुळे 25 वर्षांचा जो काही माझा अभ्यास आहे त्यानुसार मी सांगण्याचा जो प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये ज्या काही केस स्टडीज मला आल्या त्या मी तुम्हाला थोड्याफार एक्सप्लेन करीन की बाबा कशा असतात. तर जन्मतः घेऊन आलेला प्रकार जो आहे आजाराचा तो म्हणजे निजदोष. बर. काय काय वेळेला जन्मतः हे शरीरोत्थ निजदोष असतात आणि
चित्तोत्थ निजदोष म्हणजे मानसिक व्यथा असतात. चित्त म्हणजे मन, मनाचा कारक चंद्र आहे. त्यामुळे अशा पत्रिकांमध्ये जर आपण बघितलं तर चित्तोत्थ निजदोषांमध्ये वेडसरपणा जन्मतः असतो, काही तो जेनेटिक्स मधून आलेला असतो किंवा कालांतराने त्याच्या पत्रिकेत तसे काही योग निर्माण होतात, सायकोसिस सारखे किंवा पॅरानोइया, स्किझोफ्रेनिया, काहीतरी चंद्राची स्थिती तिथे बघण्यासारखी असते. आता हे जे शरीरोत्थ निजदोष आहेत हे अष्टम स्थान आणि लग्नस्थान, शरीरोत्थ निजदोष आहेत ते अष्टम स्थान आणि लग्नस्थान ह्याच्यावरनं आपल्याला बघता येतात. पण चित्तोत्थ निजदोष आहेत, जे चित्तोत्थ निजदोष हे आपल्याला अष्टम स्थान आणि पंचम स्थान आपल्या पत्रिकेतलं चित्तोत्थ निजदोष जे आहेत ते अष्टम स्थान आणि पंचम स्थानाशी संबंध लावून आपल्याला बघता येतात. आणि माझ्याकडे अशा शेकडो कुंडल्या मी तुम्हाला दाखवू शकतो, नाव न घेता अर्थात, कारण की त्याच्यामध्ये जर का चित्तोत्थ निजदोष असतील तर पंचम स्थानाचा अष्टम स्थानाशी कसा संबंध लागलेला आहे हे तुम्हाला कॉमनली दिसून येईल. कॉमन फॅक्टर हे हजारो वर्षापूर्वी आपल्या शास्त्रकारांनी सांगून ठेवलं, पण त्याचा प्रत्यय येतो ना आज, त्याचा प्रत्यय आला पाहिजे. शास्त्र कसोटीवर तेव्हाच उतरतं जेव्हा त्याचा प्रत्यय येतो. एखाद्या पुस्तकात एखादी गोष्ट नियम म्हणून लिहिली आणि ती आपण वाचून आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा अनुभव आला तर ते खरं. म्हणून आपले पूर्वाचार्य महान होते. आज हजारो लाखो वर्षांपासून त्यांनी या ज्योतिषशास्त्रात जे संशोधन केलं त्याचा आजही प्रत्यय येतोय. पण आता असे काही प्रकार असतात की आगांतुक दोष असतात. आगांतुक दोष म्हणजे काय? निजदोष झाले सांगितले, शरीरोत्थ आणि चित्तोत्थ. शरीरोत्थ चित्त दोष हे लग्न अष्टमावरून बघितले जातील आणि चित्तोत्थ निजदोष हे पंचम आणि अष्टमावरून बघितले जातील. 5000 8000 ऑफ अवर कुंडली. आता आगांतुक दोष म्हणून काही दोष असतात. आगांतुक दोष म्हणजे काय की ते बाहेरून येऊ घातलेले असतात. ते व्यक्ती घेऊन नसते आलेली. कावीळ झाली, मलेरियाच झाला, फ्ल्यूज झाला, टायफॉइडच झाला, डोळे चाले, कोविडच झाला. कोविड जन्माला घेऊन नव्हता आला ना, साथीचे विषाणू आले, ते जीवाणू आले, व्हायरस आणि बॅक्टेरिया, त्यामुळे एखादी लागण झाली. बाहेरनं आलेले जे आहेत त्यांना आगांतुक ही संज्ञा दिलेली आहे, म्हणून ते आगांतुक दोष आहेत. मग त्याचा संबंध कसा लावायचा हे टेक्निक मी इथे शिकवायला नाही बसलोय. मी इथे तुम्हाला सांगायला आलोय की मेडिकल ऍस्ट्रोलॉजीशी आपल्याला कसा संबंध लागतो. तो अभ्यासाचा भाग झाला की ते कसं बघायचं, काय बघायचं, तो विषय इथे मांडला तर तो इथे रास्त नाही ठरणार, कारण ती टेक्निक्स आहेत. बरोबर आहे. आता मला मुद्दा असा म्हणायचा आहे की आगांतुक दोषामध्ये असा एक प्रकार असतो की त्याचं बायफर्केशन देखील शास्त्रकारांनी 2 प्रकारे केलेलं आहे. बघा आपले शास्त्रकार किती महान होते. दृष्ट निमित्तज आगांतुक दोष आणि अदृष्ट निमित्तज आगांतुक दोष. फार जड वाटतं ऐकायला. दृष्ट निमित्तज म्हणजे काय? दिसतंय मला, आगांतुक आहेत पण ते दिसतायत ना. मग त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्झा, देवी, गोवर, कांजिण्या, कोविड, काहीतरी स्वाईन फ्लू, मलेरिया, ते दिसतायत ना, बाहेरून साथ आली आणि सरळ हे झालं. दृष्ट निमित्तज. ठीक आहे. मग त्याच्याशी आपण षष्ठस्थान फार महत्वाचं असतं आणि त्याचा अष्टमाशी जर संबंध आला, षष्ठस्थान फारच महत्वाचं आहे, त्याच्यात बघायलाच लागेल. पण त्याच्यामध्ये जर का षष्ठाचा अष्टमाशी डायरेक्ट संबंध येत असेल पत्रिकेत तर मात्र फार पीडा होते. कधी कधी मृत्यू होऊ शकतो. हो, काय त्याला इलाज नाही. मलेरिया झाला एखाद्याला किंवा डेंग्यू झाला, डेंग्यू मध्ये वेळेत उपचार नाही मिळाले, डेथ होऊ शकते. कोविड मध्ये तर किती डेथ झाल्या. बरोबर आहे ना. म्हणजे साथी कावीळ, एखाद्याला कावीळ रक्तात गेली म्हणतो आपण, मग त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? तो माणूस ठणठणीत होता, अचानक त्याला कावीळ झाली, पण तिथे षष्ठाचा अष्टमाशी संबंध आल्याखेरीज मृत्यूपर्यंत नेलं त्याला आजाराने. म्हणजे षष्ठाचा अष्टमाशी संबंध लावायला लागतोय तिथे. तो दिसतो, आपण कोण लावणार आहे, तो लागतो. बरोबर. पण अदृष्ट निमित्तज हा प्रकार काय की जो दिसत नाही, म्हणजे बाहेरची बाधा, बाहेरची पीडा. आपण ज्याला सर्रास एक नाव चाललंय सध्या मार्केटमध्ये, ब्लॅक मॅजिक, तो प्रकार. ब्लॅक अशी मॅजिक काही नसते, एनर्जी असते. एखाद्या एनर्जीला जर आपण म्हणजे कोणी जर का प्रोग्राम केलं की तुला हा भोग चढवतो, जा याला कॅन्सर लाव, तो लागला कॅन्सर. 15 दिवसात कॅन्सरनी व्यक्ती गेली. केसेस आहेत अशात. 15 दिवसापूर्वी काहीही नव्हतं शरीरात,
आणि 15 दिवसानंतर ट्युमर जो होता कॅन्सरचा तो 3rd ग्रेडच्या पुढे पार झाला. 15 ते 20 दिवसात व्यक्ती स्वर्गवासी झाली. टीबी झिजून झिजून खंगून खंगून मारून टाकी ह्या व्यक्तीला. तुला हा भोग चढवतो त्या एनर्जीला. मृतात्मे म्हणजे काय, ते एनर्जीच आहे ना, पण ते दिसत नाही आपल्याला. आगंतुक पिशाच म्हणतो आपण ज्याला. कधी कधी त्याला प्रोग्राम न करता सुद्धा ते येऊ शकतं अंगावरती. एखाद्या रिकाम्या जागी, अशा नको त्या ठिकाणी अशुद्धी आहे तिथे, व्हायब्रेशन चांगली नाहीत, एखाद्या झाडाखाली कोणतरी थांबलंय, त्यालाच माहित नाही बिचारा तो का थांबलाय, काहीतरी असं असेल, आणि एखादी एनर्जी असेल तिथे, त्याचा ऑरा जो वीक असेल तर तिथल्या तिथे त्या एनर्जीने पकडलं, असं पण होऊ शकतं. ज्याचा ऑरा स्ट्रॉंग आहे त्याच्या बाबतीत हे होत नाही. हा, तर मुद्दा सांगायचा काय की बाहेरून आलेली पीडा जी आहे ती ह्याच्यामध्ये गणली जाते. बरोबर. मग ह्याच्यामध्ये अजून आपल्याला षष्ठाचा आणि बाधक स्थानाचा संबंध ह्या पिढ्यामध्ये दिसून येतो. मी रिपीट करतो स्टेटमेंट की अदृष्ट निमित्त जे दोष आहेत, अदृष्ट निमित्त मी ह्या संज्ञा आहेत ह्या पर्टिक्युलरली त्या तशाच बोलल्या गेल्या पाहिजेत म्हणून मी जोर देतोय त्याच्यावर. अदृष्ट निमित्तचे दोष जे आहेत, जे डोळ्यांना दिसत नाहीत पण व्यक्तीला बाधा होऊ शकते आणि व्यक्ती कुठल्याही लेवलला काही होऊ शकतं व्यक्तीचं, त्याच्यामध्ये षष्ठ स्थानाचा बाधक स्थानाचा दोघांचा संबंध येतो. आता बाधक स्थान म्हणजे काय, तर प्रत्येक पत्रिकेमध्ये मारक स्थान तर कॉमन आहेत. 7th हाऊस जे आहे, 7वं स्थान, हे मारक आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे प्रबळ मारक स्थान. तुमच्या माझ्या कोणाच्याही पत्रिकेत 7वं स्थान हे प्रबळ मारक स्थान आणि द्वितीय स्थान हे परावलंबी मारक स्थान. त्यामुळे द्वितीय स्थानाचा मालक हा परावलंबी मार्केश आहे आणि 7व्या स्थानाचा मालक हा प्रबळ मार्केश आहे. द्वितीय स्थानावरून काय बघतो आपण, धन, आणि 7व्या स्थानावरून काय बघतो आपण, जाया, पत्नी. म्हणजे विवाह. कांचन आणि कांता, कनक आणि कांता, पैसा आणि स्त्री, ह्या दोन गोष्टी, ह्याच्याचमुळे महाभारत झालं आणि ह्याच्याचमुळे रामायण झालं की नाही. खरं खरं. म्हणजे दोन गोष्टी मारक आहेत की नाही. गुरुचरित्रात अध्याय आहे की नाही, गुरुचरित्रातल्या अध्यायात दिलंय ना, कलीनी हातात जिव्हा धरून, जिव्हा अशी बाहेर काढून हातात लिंग धरून ब्रह्मदेवाच्या समोर ब्रह्मलोकी कली नाचत आला थैथयाट करत की जिव्हेनी आणि लिंगाने मी कलियुगात थैथयाट माजवेन आणि लोकांना मारून टाकेन, अशी कुबुद्धी करीन, त्यांच्या मनात क्रिएट करून टाकीन की ते जिव्हेच्या वासनेच्या, म्हणजे आयदर खाण्याची वासना किंवा पैशाची वासना आणि स्त्रीची स्त्री म्हणजे ऑपोजिट सेक्स, ऑपोजिट सेक्स. ओके. म्हणून गुरुचरित्रात वर्णन आहे अध्यायाचं. धनस्थान आणि सप्तम स्थान या दोन गोष्टींनाच मारक स्थान म्हटलं गेलेलं आहे. शास्त्रकार किती महान होते बघा. माणसाचा मृत्यू आयदर धनाच्या हव्यासापोटी होऊ शकतो किंवा वासनेच्या हव्यासापोटी होऊ शकतो, स्त्रीच्या किंवा ऑपोजिट सेक्सच्या. म्हणून त्यांना मारक स्थान म्हटलेलं आहे. आता बाधक स्थान म्हणजे काय, प्रत्येक कुंडलीमध्ये बाधक स्थान वेगवेगळं आहे. चर लग्नाच्या कुंडल्या ज्या आहेत की ज्यांचं मेष लग्न, चर राशी कुठल्या म्हणजे चर लग्नापेक्षा आपण लग्नात चर राशी आलेल्या अशा चरलग्नी कुंडल्या म्हणतोय. चर राशी कुठल्या, मेष, कर्क, तूळ, मकर, 1, 4, 7, 10 या चर राशी आहेत. बेसिक ऍस्ट्रॉलॉजी. मग चर राशीची जी लग्न असतील, मेष लग्न, कर्क लग्न, तूळ लग्न, मकर लग्न, ह्यांच्यासाठी बाधक स्थान हे 11वं आहे. मग 11व्या स्थानाचा मालक हा बाधकेश होतो, भावेश बाधकेश होतो. आता स्थिर तत्वाच्या राशी, चर झाले आता स्थिर, चर, स्थिर आणि द्विस्वभावी हे 3 राशींचे बेसिक प्रकार आहेत ना. तर मग द्विस्वभावी राशी कुठल्या, वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ. मग वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ 2, 5, 8, 11 ही जर लग्न आली तर त्यांच्यासाठी 9वं स्थान हे बाधक आहे. म्हणजे नवमेश हा बाधकेश झाला. आणि तिसऱ्या द्विस्वभावी राशी मिथुन, कन्या, धनु आणि मीन, 3, 6, 9, 12. मग ही जर लग्न आली मिथुन, कन्या, धनु आणि मीन, त्यांच्यासाठी सप्तम स्थान हे बाधक स्थान आहे. म्हणजे सप्तमेश
हा बाधकेश झाला. हम्म. आता याच्यात मेघ कशी मारली गेली? हम्म. सप्तम स्थान हे ऑलरेडी मारक स्थान म्हणून प्रसिद्ध आहेच ना. हम्म. म्हणून द्विस्वभावी लग्न राशीच्या व्यक्तींच्या कुंडल्यांमध्ये म्हणजे 3, 6, 9, 12 म्हणजे मिथुन, कन्या, धनु आणि मीन ह्या लग्नाच्या कुंडल्यांना सप्तमेश हाच मारकेश आणि बाधकेश होतो. प्रबळ मार्केश सप्तमेश आहेच, पण बाधकेश पण झाला तो. सांगायचा प्रपंच एवढाच की हे जे अदृष्ट निमित्त जे आगंतुक दोष जे आहेत, जे फार महत्वाचे असतात, की ज्याचा विक्टीम माझ्या घरात झालेले आहेत लोक. बापरे. म्हणून मी पोटतिडकीने हा विषय मांडतोय. खरंय. का मला वेळ जात नाही किंवा मला फार वेळ आहे म्हणून मी सांगतोय असं नाही. असं नाही की मी आखोदेखा व्यक्ती बघितली की 15 ते 20 दिवसात झिजून गेली, खंगून गेली. मेडिकल सायन्समध्ये काही उत्तर नाही, काही उत्तर नाही. 20-25 दिवसापूर्वी व्यक्ती नॉर्मल होती, सगळे चेकअप केलेले होते व्यक्तीचे, काही नव्हतं. व्यक्ती 4th ग्रेडच्या ट्युमरने गेली. कॅन्सरवरती ते दुखणं 25 दिवसात. बरं, माझ्या फॅमिलीमध्ये काही माझे नातेवाईक डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांनाही माहिती होतं की ह्या व्यक्तीचे सगळे रिपोर्ट्स 25 दिवसापूर्वी नॉर्मल होते. 25 दिवसात कॅन्सरचा ट्युमर 4th ग्रेडला जात नाही ना, स्टेप बाय स्टेप जातो ना. मग 25 दिवसात 4th ग्रेडला कॅन्सरचा ट्युमर कसा काय गेला? असा लावला ग्रेड 1 वरून ग्रेड 4 वर, असा 4 वर कोणी बसवला का? काहीतरी एनर्जी जोरात अटॅक केली ना, अटॅक केली असेल. हो. म्हणजे माझ्याकडे प्रूफ आहे म्हणून मी बोलतोय. उगाच काहीतरी बोलायचं म्हणून ठोकायचं, काहीतरी प्रसिद्धीसाठी काहीतरी काही बोलायचं, तोंडाला येईल ते, हे नाहीये. तसं नाही. हे बघितलंय, आखोदेखा बघितलंय. खरंय. आणि हे पोटतिडकीने सांगतोय की अशा कुंडल्यांमध्ये आपल्याला षष्ठ स्थानाचा आणि बाधक स्थानाचा विचार करावा लागतो. बरोबर. ठीक आहे, हा विषय आपण इथे बेसिक मध्ये मांडला. आणि आता आपल्याला जर का अंदाज घ्यायचा असेल मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी म्हणजे काय, तर मग आपल्याला अजून खोलात जावं लागेल. तर म्हणजे काय की आपल्या मणका जो आहे, उदाहरण देतो मी, मणका म्हणजे काय? आपल्या पाठीचा मणका, मज्जारज्जू, पूर्ण स्पायनल कॉर्ड ही रवीच्या अंडर येते. पण तिथे हाड आहे ना, ते शेवटी मांसल भाग नाहीये. मग जिथे हाड आहे तिथे जडत्व आहे ना, आणि जिथे जडत्व आहे तिथे पृथ्वी तत्व आहे. ओके, आहे की नाही? पंचभूतात्मक ज्योतिष बघता आलं पाहिजे. पंचमहाभूतात्न ज्योतिष बघण्याची कला आहे, सायन्स आहे. ते गुरुनी शिकवलं तरच येतं, पुस्तकात वाचून येत नाही. म्हणून म्हणतात ना की गुरुमुखी विद्या आहे. इल्म ऐसा ही नहीं दिया जाता, इल्म गुरु से हासिल किया जाता है. हा, तर मुद्दा सांगायचा आहे की जिथे जडत्व आहे तिथे पृथ्वी तत्व आहे. म्हणून रवी, शनी म्हणजे हाडांचा कारक प्लॅनेट आहे, संधिवात शनीचा आजार आहे. रवी, शनी आणि पृथ्वी तत्व म्हणजे मणका आणि स्केलेटन सिस्टीम आली आपली. बरोबर. मी उदाहरण दिलं, डर्मॅटॉलॉजिकल आपली सिस्टीम आहे पूर्णपणे. स्किन ही बुध शुक्राच्या अंडर येते. आउटर लेअर जे आहे ते बुध आहे, शुक्र आहे. आणि कुठलीही केस गळती असो, त्वचा विकार असो, इथे बुधाला फार महत्व आहे. मिथुन, कन्या आणि बुधाच्या राशी. पचन संस्थेचे विकार आपल्याला जर का धरायचे असतील, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिकल डिसऑर्डर मेडिकल टर्मिनॉलॉजी, मग तिथे आपल्याला कन्या राशीचा चेकअप करावं लागेल. कारण कन्या राशी आतड्यांवर येते. आतडी, इंटेस्टाईन्स ही कन्या राशीवर येतात. लिव्हर सिरोसिस, म्हणजे लिव्हरचा कॅन्सर आहे, पण लिव्हर कुठल्या ग्रहाच्या अंडर येतं? आता गंमत म्हणून सांगतोय मी, असं नाहीये, शास्त्र म्हणून सांगतोय की शरीरातले जेवढे म्हणून कोश आहेत, कोश म्हणजे काय? संचय करणारी थैली, पिशवी. पित्त साठवलं जातं ना यकृतात, लिव्हर. अन्न साठवलं जातं जठरात, दूध साठवलं जातं स्तनांत, मूत्र साठवलं जातं मूत्राशयात, इन्शुलिन साठवलं जातं पॅन्क्रियाज, इन्शुलिन क्रिएट करतं ना. हे जेवढे म्हणून मी आता ग्लँड्सची नावं घेतली, हे सगळे गुरुच्या अंडर येतात. लिव्हर, जठर, आपलं स्टमक, युरिनरी ब्लॅडर, गॉल ब्लॅडर, पॅन्क्रियाज, ब्रेस्ट, मोठे मोठे जेवढे कोश आहेत, ग्लँड्स आहेत, ते गुरु आहे, जिथे संचय होतो. बँकेत पैशांचा काय होतो? संचय होतो, साठा होतो. म्हणून बँकिंग सेक्टर गुरुच्या अंडर येतो. तो भाग वेगळा आहे, आपण येणार आहोत त्याच्यावर. तर जिथे साठा आहे, साठवणूक आहे, तिथे गुरु आहे. मग लिव्हर हा अवयव गुरुच्या अंडर आला, मग त्याला काय झालं? आजार, कॅन्सर. मग कॅन्सरचा कारक कोण आहे? केतू आहे. पण तिथे चंद्रमंगळाचा पण संबंध येतो. बरोबर आहे, कारण
मंगळ हा शरीरातील रक्तातील लाल पेशी आहे, चंद्र म्हणजे प्रवाही रक्त आहे, हा. जलतत्व आहे ना. त्याच्यावरती केतू एखादा अवयव सडवण्यात एक्सपर्ट आहे ग्रह. केतू म्हणजे विरक्ती आहे ना, वैराग्य आहे ते. म्हणजे एखाद्या अवयवाला वैराग्य येणं म्हणजे काय, सडणं तिथे ऍक्च्युली. साधा सोपा अर्थ आहे. एखाद्याला विरक्ती येणं म्हणजे काय, त्याची इच्छा उडून गेली म्हणतो ना आपण. तो विरक्तीचा कारक आहे ना केतू, मोक्षाचा कारक आहे तो केतू. पण त्या अवयवाचा मोक्ष व्हायची वेळ येते म्हणजे काय, तो अवयव सडायची वेळ येते. मग तिथे गुरुचा मंगळाशी चंद्राशी केतूशी संबंध यायला पाहिजे, षष्ठातून अष्टमातून. बाधक स्थानाचा पण संबंध यायला लागतो, कधी कधी बघायला लागतं, मारक स्थानाचा असतोच. ही लिंक लावावी लागते, ही लिंक देण्याचं काम गुरु करतो. कसं बघायचं, प्रेडिक्शन कसं करायचं, ते प्रेडिक्शनचा भाग झाला. पण मी नुसतं इथे प्रेडिक्शन शिकवायला नाही आलोय, मी तुम्हाला एक ओळख द्यायला आलोय की मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी काय करते आणि कशी असते. रक्ताचा कर्करोग, ल्युकेमिया. रक्त म्हणजे चंद्र, रक्तातील लाल पेशी म्हणजे मंगळ. ओके. विटॅमिन ए म्हणजे रवी, विटॅमिन के म्हणजे मंगळ, विटॅमिन डी म्हणजे शनी. आता रक्त नासलं पाहिजे ना, रक्ताचा कर्करोग म्हणजे. मग केतूचा संबंध मंगळाशी चंद्राशी. पण शेवटी गुरु हा मुख्य कॅन्सरचा आजार आहे, कारण कॅन्सर व्यापून टाकतो ना एखादा अवयव, हळूहळू शरीर व्यापत जातो, पसरत जातो ना. स्प्रेड म्हणजे स्प्रेड होणे, व्यापणे, जे स्प्रेड होऊन व्यापणं जे आहे, ती व्यापकता जी आहे ना, व्यापकता, ती व्यापकता गुरुच्या अंडर येते. म्हणून कॅन्सरचा कारक गुरु पण आहे. ओके. जिथे व्यापकता आहे, जिथे भव्य दिव्य आहे, तिथे गुरु आहे. प्रसरण आहे, एक्सपान्शन आहे. मग कुटुंबातलं म्हणजे वाढ आहे. कुटुंबातली वाढ म्हणजे काय, विवाह होणे. दोघांचे 4 हात, विवाह, गुरुबळ पाहिजे. दोघांचे 3 म्हणजे संतती झाली, कुटुंबातली वाढ झाली, गुरुबळ पाहिजे. पण हाच गुरु नेगेटिव्ह असेल, कुंडलीला अशुभ असेल, तर जरुरी नाही गुरु म्हणजे शुभ आहे. जर लग्नाला अशुभ असेल, पराशरीमध्ये एक प्रकरण आहे शुभाशुभ ग्रह लग्नाचे, मग त्याच्यामध्ये जर का वृषभ लग्न, तुळ लग्न, मकर लग्न, कुंभ लग्न, यांना गुरु अशुभ आहे ना. हा, मग इथे गुरुचं नेगेटिव्ह रोल त्याला दिलेला आहे. मग तिथे तो स्वतःचा मूळ सत्व नाही सोडणार, तो वृद्धी करायचं काम नाही सोडणार, पण तो नेगेटिव्ह वृद्धी करून ठेवेल, नको ती वृद्धी करून ठेवेल. मग काय प्रत्येक वृषभ आणि तुळ लग्नाच्या आणि मकर लग्नाच्या, कुंभ लग्नाच्या लोकांना कॅन्सर होतो का? नाही नाही नाही, तसं नाहीये. नको ती वृद्धी करण्यासाठी गुरुला तिथे अनुकूलता ऑलरेडी मिळालेली आहे. पण तिथे मंगळाचे चंद्राशी केतूशी कुयोग झाले गुरुचे, षष्ठातनं अष्टमाशी आणि पर्टिक्युलर ह्याच्याशी अवयवाशी, तर मग तिथे ते कॅन्सरचा फैलाव, प्रसार, व्यापकता गुरु आणू शकतो. आणि ट्युमरचा म्हणून कारक गुरु आहे. सूज येणं गुरुच्या अंडर आहे. सूज व्यापक असते ना, संकुचित नसते. सुजणं म्हणजे काय, अरे टेंगुळ आलं, सूज आली. व्यापकता म्हणून गुरु सुजेचा, स्वेलिंगचा, ट्युमरचा हा कारक आहे. पण तो कुठला ट्युमर आहे, मग हे चेक करायचं असेल, तो टीबीचं ट्युमर आहे, टीबीची गाठ आहे का कॅन्सरची गाठ आहे, का नुसती पाण्याची गाठ आहे, का दुधाची गाठ आहे. स्तनांमध्ये दुधाची पण गाठ येऊ शकते, पण ती मिल्क सॉलिड झाली, मग तिथे केतूचा शनीचा संबंध नाही, मंगळाचा संबंध नाही येणार. फार डीप मध्ये विचार करून आपण बघितलं तर आपल्याला शास्त्र सगळं सांगायला तयार आहे. फक्त आपली तयारी आपल्या गुरुने किती करून घेतलेली आहे त्याच्यावरनं त्याचं प्रेडिक्शन करता येऊ शकतं. बरोबर. युरिनरी ब्लॅडरचा टीबी किंवा रक्ताचा टीबी, क्षयरोग. आता नवीन एक्झाम्पल घेऊ. क्षय म्हणजे काय, आकुंचन, कॉन्ट्रॅक्शन. गुरु काय केलं, एक्सपान्शन, गुरुनी वृद्धी करायचं काम केलं. डायबिटीस, साखर वाढवून मृत्यू आणणे. थोडक्यात डायबिटीस काय करतो, साखर वाढवून मृत्यू आणू शकतो. गुरुचं काम आहे ते, गुरु शुक्राचं काम आहे. इन्शुलिन, गुरु प्लस शुक्र म्हणजे इन्शुलिन झालं. ग्लुकोज कंट्रोल करण्याचं काम जिथे थांबतं, इन्शुलिन क्रिएट होत नाही तिथे, तिथे गुरु आणि शुक्राचा प्रकरण व्यापक आहे ना. बरोबर. ग्लुकोज व्यापून राहतं पूर्ण शरीरभर, परत व्यापकता येते तिथे. म्हणजे गुरुला आपण अवॉइड नाही करू शकत. डायबिटीसमध्ये गुरु शुक्राचा संबंध लावायला लागतो. खरंय. शनी म्हणजे कॉन्ट्रॅक्शन, जिथे एक्सपान्शनच्या विरुद्ध कॉन्ट्रॅक्शन आहे, आकुंचन, काढून घ्या. शनी एखाद्या गोष्टीतलं सगळा रस काढून घेतो ना. विरक्ती आणणं, विरक्तीचे कारक शनी आणि केतू आहेत. त्या अवयवाला विरक्ती येणं म्हणजे तो संकुचित होत जातो.
बरोबर. ब्लॅडरचं टीबी म्हणजे काय? ब्लॅडर संकुचित एवढंसं होतं, त्या ब्लॅडरमध्ये मूत्र साठवायची, युरिन स्टोअर करायची कॅपॅसिटी उरत नाही. त्या व्यक्तीला कंटिन्युअस युरिनला लागू शकते, त्या व्यक्तीलाच कळत नाही. ब्लड हळूहळू जाऊ शकतं त्या व्यक्तीच्या युरिनरी ब्लॅडर मधनं, कुजतो तो अवयव, सडतो हळूहळू. खंगून खंगून मारणारा तो शनी आहे जर बिघडला तर. मग तो खंगून खंगून तो अवयव खलास करतो. रक्ताचा टीबी असतो. हाडांचा टीबी, हाडांचा अक्षरशः हाडांचा भुगा व्हायला लागतो. टीबी नक्की कुठे झालाय? टीबीचा कारक मूळ शनी आहे, पण टीबी नक्की कुठे? रक्ताचा टीबी आहे का ब्लॅडरचा टीबी आहे? ब्लॅडरचा टीबी असेल तर मूत्राशय आणि खालचा मूत्रपिंडाचा भाग जो आहे तो युरोलॉजिकल ऑर्गन्स मध्ये, म्हणजे तिथे तूळ राशीचा पण प्रादुर्भाव झाला. शुक्र चंद्र जलतत्व आलं तिथे, युरिन. चंद्र शुक्राचा तूळ राशीतनं शनीशी कुयोग व्हायला पाहिजे, पण तिथे केतूचं कारकत्व असणारच आहे. पण ते कॅन्सर सारखं नाही मोजायचंय, ते गुरुशी मोजतो आपण, ते शनीशी मोजायचंय. ही परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स ही लावावी लागतात आणि ही गुरुकडनं संथा म्हणून घ्यावी लागतात. अजून पुढे जाऊ आपण. प्रोस्टेटचा कॅन्सर, प्रोस्टेट ग्लँड कुठे आहेत? मग तिथे वृश्चिक राशीचा प्रादुर्भाव झाला पाहिजे, म्हणजे संबंध आला पाहिजे. असं करत करत आता आपण हृदय रोगांवरती येऊ. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स रवीच्या अंडर येतं. चंद्र आणि रवी म्हणजे हार्ट. ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्या बुधाचं काम करतात, टनेल्स, रक्त वाहून नेण्याचं. पण एखादी गोष्ट वाहतीये, चलनवलन होतीये, म्हणजे तिथे वायूचं चांगलं कारकत्व आहे ना. वायू एखादी गोष्ट इथून तिथे नेऊ शकतो ना. हाच वायू जर डिस्टर्ब झाला तर काय होईल? ब्लॉकेज येईल की नाही? अगदी बरोबर. त्या तिथे पोकळीमध्ये ब्लॉकेज आला की नाही? म्हणून वायू तत्वाचा कारक प्लॅनेट कोण आहे? शनी. आणि बुध जो आहे तो ट्रॅव्हलिंगचा, दळणवळणाचा कारक आहे ना. बुधाकडे ट्रॅव्हलिंग येतं, दळणवळण, रक्ताचं दळणवळण बुधाकडे येतं. त्या रक्तवाहिन्यांमधलं जे रक्त म्हणजे काय? चंद्रमंगळ. रक्तवाहिन्यांचं काम बुध, ब्लॉकेज देणारा तो शनी. ब्लॉकेज दिलं, वायू तत्व रोखलं, ब्लॉकेजेस आले. कशावरती झाला? हार्टवरती ब्लॉकेजेस आले. हृदयविकार, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर. रवी हार्टचा कारक ग्रह, पराशरीत लिहिलेला आहे, मी नाही म्हणत. चंद्र हार्टचा कारक ग्रह, पराशरीत उल्लेख आहेत. बरोबर. आजही प्रत्ययास येतात ना. बाबा वाक्य प्रमाणम नाही ना. कोणीतरी बाबा आजमनी म्हटलं, कोणीतरी काहीतरी म्हटलं म्हणून आपण काहीतरी ऐकलं आणि वा वा किती छान. आजही त्याचा अनुभव येतो. अनुभव आला पाहिजे तर ते खरं शास्त्र. हजारो वर्षांपूर्वी ग्रंथसंपदा लिहिली गेली भगवान शिवाच्या कृपेने. नंदी ऋषी, भृगु ऋषी, पराशर ऋषी, अगस्त्य ऋषी हे शिवाचे पट्टशिष्य आहेत. ह्यांना भगवान शिवानी विद्या दिली. ही त्यांनी लिहून ठेवलं म्हणून आपल्याला शिकायला मिळालं. मग त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय तिथे. आणि आयुर्वेदातही हा उल्लेख सापडतो आपल्याला. बरोबर. म्हणजे ह्याचा घनिष्ठ संबंध आहे की रवी आणि चंद्रावरती जेव्हा कुयोग होतात शनीच्या माध्यमातून, पण कर्क आणि सिंह राशीतनं ते व्हायला पाहिजेत. कारण त्या राशी चंद्राच्या आणि रवीच्या आहेत ना. चंद्राची राशी आहे ना कर्क, रवी राशी सिंह राशी रवीची आहे ना. म्हणजे कर्क राशी, सिंह राशी, चंद्र रवी ह्यांचे शनीशी कुयोग षष्ठातनं अष्टमातनं लग्नस्थानाशी निगडीत व्हायला पाहिजेत. बरोबर. फारच बिघडले असतील ते तर मग तिथे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसऑर्डर्स जोरात क्रिएट होऊन मॅसिव्ह अटॅक येऊ शकतो. बरोबर. ब्लॉकेजचं प्रमाण जास्त असेल, कोलेस्ट्रॉल, हाय कोलेस्ट्रॉल ब्लॉकेज देऊ शकतं. मग तिथे शनीचं कारकत्व बघायचं. शनी किती पीडित आहे, म्हणजे किती बिघडलेलं आहे. रवी शनी, चंद्र शनी हे योग तपासून बघावे लागतात. बरोबर. सर असे काही आजार असतात, आता काही काही आजार आता मानसिक पण असतात. म्हणजे लोकांना स्ट्रेस, एन्झायटी, फोबिया, ट्रॉमा येतो. तर अशा काही आजारांसाठी सुद्धा मेडिकल सायन्समध्ये विविध उपचार आहेत. तसंच आता मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये काही त्यांचे कोणते ग्रह किंवा कशामुळे ते उद्भवतात असं काही आहे? छान. मानसिक हा प्रकार जो आहे, मानसिक आजार, मनोशारीरिक व्यथा, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स, ह्याचा संबंध आपण मगाशी म्हटलं की हे आपल्याला बघता येतात. आगंतुक दोषामध्ये हे दिसून येतात. सगळ्यात महत्वाचं आहे ना ह्याच्यातला प्रकार म्हणजे चंद्र मनाचा कारक आहे. ल्युना म्हणतो ना चंद्राला. ल्युनॅटिक व्यक्ती होते तेव्हा त्याचं मनावरचं कंट्रोल गेलेला असतो. मग ह्याच्यामध्ये चंद्राचा संबंध फार महत्वाचा आहे. पण नुसता चंद्राचा संबंध नाहीये तिथे. चंद्रावरती, चंद्र हा सॉफ्ट फ्रेजाईल प्लॅनेट आहे, सौम्य ग्रह आहेत. गुरु, चंद्र, शुक्र
हे सौम्य ग्रह आहेत. हम्म. बुध, पराशरांनी सौम्य ग्रह आणि क्रूर ग्रह ओके. असे बायफर्केशन केलेले आहेत. पापग्रह म्हणतात कोणी, पण पापग्रह ही संज्ञा नाहीये पराशरीत. हम्म. भगवान पराशरांनी क्रूर ग्रह म्हटलं. किती सुंदर वाक्य आहे, म्हणजे सुंदर शब्द आहे की रवीला क्रूर ग्रह म्हटलेले, पापग्रह नाही म्हटलं. शनीला क्रूर ग्रह, मंगळाला क्रूर ग्रह म्हटलंय. तर जेव्हा शनीचे, राहूचे, चंद्रावरती मंगळाचे, म्हणजे शनी मंगळ राहूचे क्रूर योग होतात. दृष्टी योग असो, युती योग असो, कुठेतरी चंद्र बिघडावा लागतो. आणि तिथे बुधही तेवढाच डॅमेज व्हायला लागतो, कारण बुध हा ब्रेनचा आणि बुद्धीचा कारक आहे. सत्सद विवेक बुद्धीची म्हणतो आपण, ती बुधावर आहे ना. पण चंद्र आणि बुध यांचा घनिष्ठ संबंध जेव्हा बिघडतो शनी मंगळाशी, राहूशी, पंचम आणि अष्टमातनं, लग्नाला सोडायचं नाही, लग्नेशाला सोडायचं नाही, ते बघायलाच पाहिजे, कारण तो देह आहे ना, ती व्यक्ती आहे स्वतः ती. आणि 5th आणि 8th हाऊस ह्याच्यातनं बघण्यासारखे योग असतात. मी अशा शेकडो कुंडल्या माझ्याकडे, 10,000 कुंडल्यांचा तर डेटाबेस आहे माझ्याकडे. बापरे. मोर दॅन 10,000 क्लायंट्स आय डू हॅव अक्रॉस द ग्लोब. अमेरिकेत आहेत, कॅनडात, मिडल ईस्ट, दुबई. आता दुबईतनं किती क्लायंटचे फोन येत आहेत मला, माझ्या आहेत. ऑस्ट्रेलियात आहेत, युरोपमध्ये आहेत क्लायंट्स माझे. मला ह्याच्यातनं काय मिळालं, मला ह्याच्यातनं डेटाबेस मधनं मी शिकत गेलो. अजून माझ्याकडे की बाबा अरे ह्या सिमिलर कुंडल्या आहेत. सायकोसिस, फोबिया, काही नाही, अंधारात काही नाही, पण त्या व्यक्तीला वाटतं तिथे हॅल्युसिनेशन काहीतरी आहे, काहीतरी भास होतं, बघण्यासारखा प्रकार असतो. अंधार जाऊ दे, अशी व्यक्ती बसली हातवारे करत, काहीतरी वेडेचाळे करत, काहीतरी बोलते. आपल्याला ते वेडेचाळे वाटतात, पण त्या व्यक्तीला ते कळत नसतं. तिला तो आजार झाला. ती व्यक्ती आपण म्हणतो हे वेडा आहे, आपल्याला अधिकार नाही दिला टायटल द्यायचा त्या व्यक्तीला. त्या पत्रिकेत त्याच्या काहीतरी पूर्वकर्मानुसारेनं, पूर्वजन्माच्या कर्मांनी त्याला ते मानसिक व्यथा आलेली आहे. बरोबर. तू स्वतःची कर्म नको ना खराब करून घेऊ त्याला काहीतरी बोलून. तो बिचारा भोगतोय ना त्याचं. पण ते जे काय भोगतोय ना तो, ते काय असतं, पॅरानोइया, स्किझोफ्रेनिया, त्याच्यात हाय लेवल हॅल्युसिनेशन होतात व्यक्तीला. नाही ती व्यक्ती समोर आहे ना, तो पेशंट म्हणतो नाही तो मारतोय ना, अरे तुला काय नाही करणार, कोण नाही तिथे, नाही तो आहे, तुला दिसत नाही, मला दिसतो ना. त्याला बिचारायला का वाटतं ते, त्याच्या पत्रिकेत चंद्र बुधाचे शनीशी, राहूशी खूप खतरनाक योग झालेले असतात. बुध वक्री स्थितीत असण्याचे चान्सेस असतात, चंद्र महापीडित असण्याचे चान्सेस असतात. पंचम अष्टमातून राहूशी क्रूर योग झालेले असतात. मंगळाचे केतूवर क्रूर योग झालेले असतात. तिथे मंगळ केतूचे क्रूर योग तर पिशाच बाधा दाखवतात, डायरेक्ट पिशाच बाधा. म्हणजे मंगळाचे केतूशी क्रूर योग झाले आणि बाधकेश किंवा मार्केश सापडला त्याच्यात, चंद्र स्वतः मार्केश असेल किंवा बाधकेश झाला तिथे आणि केतूशी कुयोग झाले, तर समजून जायचं 100% तो ब्लॅक मॅजिकचा प्रकार आहे. पण तो उठसूट सगळ्यांच्या कुंडलीत नसतो. आजकाल जो येईल तो ब्लॅक मॅजिक झाले का, ब्लॅक मॅजिक करायला पण 5-7 लाख रुपये लागतात ना बाबा. पण करणाऱ्याने केलीच असेल आणि त्या पत्रिकेत योग असतील तर ते कळतं पत्रिकेतनं, आपण काढू शकतो. मागच्या एपिसोड मध्ये सांगितलेलं. मंगळाचे केतूशी संबंध आले पाहिजे, षष्ठातनं बाधक स्थानाशी, आणि ते तसे योग दिसतात बरोबर. पण हा जो तुम्ही प्रश्न विचारलात, मानसिक व्यथा आणि मानसिक हे, तर त्याच्यामध्ये हे योग स्पष्ट दिसून येतात. शनी मंगळासारखे क्रूर ग्रह, राहू सारखे अतिक्रूर ग्रह जेव्हा चंद्रासारख्या आणि बुधासारख्या फ्रॅजाईल प्लॅनेट्स वरती नको ते कुयोग करून बसतात, पंचमातनं अष्टमातनं, तेव्हा हे बघण्यासारखे प्रकार होतात. खरे. भास होणं असेल किंवा स्लीपिंग डिसऑर्डर असतील, हे युवकांमध्ये वाढत चाललंय. आणि आता डायबिटीज घराघरात वाढत चालली, किंवा अजून असे बरेच आजार आहेत, ते आधी नव्हते आणि आता लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे किंवा फूड हॅबिट्स आपल्या बदलत चालल्या आहेत, झोपेची सवय बदलत चालली, हे सगळं बदलाचे ते परिणाम आहेत असं आपण मानतो. तर मग हे तुम्ही कसं बघणार? बरं, हा खूप छान प्रश्न आहे, अतिशय सुंदर प्रश्न आहे हा. तुमच्या चांगल्या मनाने तुम्ही हा जो प्रश्न विचारला, हा प्रेक्षकांसाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. प्रश्न असा आहे की आताचे जे आजार लोकांना होत आहेत, आणि मगाशी मी जे काही म्हणत होतो, तर हा प्रश्न रिलेव्हन्स कसा होतो की लाईफस्टाईलमुळे जे आजार होतात ना, लाईफस्टाईलच्या माध्यमातून जे आजार होतात. ओके. म्हणजे काय, अवेळी खाणं पिणं, खाण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत, अरबट चरबट बाहेरचं खात राहणं, फास्ट फूडचा जमाना आहे, झोप वेळेवर न घेणं, एक्स्ट्रा 14 तास IT इंडस्ट्रीतली माणसं कामं करतात, 3-4 तास झोपली तर झोपतात, कारण कामाचं लोड प्रेशर भरपूर आहे, जागतिक मंदी आहे, युद्ध चालू आहे, हे सगळे प्रकार आहेतच. त्यामुळे काय झालंय की स्पर्धा वाढली आहे. सर्व्हायव्हल मी माझं कसं दाखवू, त्या मी किती एफिशियंट आहे हे करण्याच्या नादात एक्सेसिव्ह स्ट्रेस यायला लागतो व्यक्तीला. त्यामुळे
लाईफस्टाईलच्या माध्यमातून हे जे आजार येत आहेत, अतिलठ्ठपणा, म्हणजे डायबिटीस होणं, अचानक डायबिटीस, काय कारणच नाही, आणि 23-24व्या वर्षी डायबिटीस लागला. बरं, घराण्यात कोणालाच नाहीये, ह्यालाच लागला, मग हे होणं. तर हे सगळे जे प्रकार आहेत, किंवा अति स्ट्रेसमुळे व्यक्तीचं मानसिक संतुलनच गेलं. काय नाही, ती व्यक्ती वर्कॉलिक झाली, एवढी वर्कॉलिक झाली की व्यक्तीला चैनच पडत नाही, की घरी बायको सांगते, मुलं सांगते, अरे ठेव ना लॅपटॉप बाजूला, काय ते काम चाललंय. मग हा मानसिक विकृतीकडे जाणारा प्रकार आहे. म्हणजे मी टीका नाही करते कोणावर, पण ही लाईव्ह केसेस झालेल्या आहेत. मग इथे षष्ठ स्थान बघायचं, 6th हाऊस इन आर कुंडली. 6व्या स्थानातनं लाईफस्टाईलच्या माध्यमातून होऊ शकणारे आजार जे असतात ते 6व्या स्थानावरून दिसतात. आणि क्रॉनिक लेवलचे जे डिसिजेस आहेत, क्रॉनिक आजार, की जे व्यक्ती जन्मतः जेनेटिक्स मधून घेऊन येतो, जे मगाशी म्हटलं निजदोष, ते क्रॉनिक आजार अष्टमावरून बघतात. एखादी व्यक्ती ज्युव्हेनाईल डायबिटिकच आहे. वसीम अक्रम फार सुंदर उदाहरण, ज्युव्हेनाईल डायबिटिक जन्माला आला, पाकिस्तानचा महान क्रिकेटर, फास्ट बॉलर पाकिस्तानचा, त्याच्या नावावर 500 विकेट्स आहेत वन डे मध्ये, की जो आज पण त्याचा रेकॉर्ड कोणी तोडू नाही शकत, एवढा अबाधित विक्रम येतो. पण त्याने मात केली ना, ज्युव्हेनाईल डायबिटिक म्हणून हाय नाही खाल्ली, एवढा महान क्रिकेटर. मला सांगायचा मुद्दा हा, की एखादा जेनेटिक्स असो की काही असो, की काहीतरी जन्माला घेऊन आले, व्यंग आलंय त्या व्यक्तीला जन्मतः, डेफिशियन्सी, पण म्हणून व्यक्तीचे आयुष्य थांबत नाही. प्रगती करायची तो कसंही करतो, कशीही होते, फक्त ते योग पत्रिकेत तसे असावे लागतात, की त्या आजाराचा विक्टीम होणारे ही व्यक्ती, काही व्यक्ती त्याच्यावर मात करून जाणार आहे, हेही दिसतं पत्रिकेत. त्यामुळे 6व्या स्थानाशी निगडित आजार हे लाईफस्टाईलच्या माध्यमातून असतात. अष्टम स्थानाशी निगडित आजार हे क्रॉनिक लेवलचे आजार जेनेटिक्स मधनं आलेले असतात. बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल की टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. टाईप 2 डायबिटीस हा शक्यतो जो असतो तो इन्शुलिन रेझिस्टन्समुळे होतो ना, आणि टाईप 1चा तर जेनेटिक्समुळे होतो. बरोबर. तर मग आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वादुपिंड जे आहे ते आपलं पॅन्क्रियास जे आहे ते शर्करा म्हणजे ग्लुकोज क्रिएट करून त्याचा प्रसार सगळीकडे करण्याचं काम आहे ना ते. मग जेव्हा इन्शुलिन सगळीकडे पोहोचत नाही आणि त्यामुळे ग्लुकोज सगळीकडे शरीरभर व्यापलं गेलं, म्हणून डायबिटीस झाला. मग ते व्यापलं जात नसेल, ग्लुकोजचं ज्वलन झालं पाहिजे. ग्लुकोजचं ज्वलन झालं तर डायबिटीस कंट्रोलमध्ये येईल. मग जिथे ज्वलन आलं तिथे अग्नितत्व आलं, मग तिथे मंगळ आला. शुक्र इन्शुलिन काम करतोय, शुक्र पॅन्क्रियास इन्शुलिनशी रिलेटेड, पण मंगळाचं जर का त्याच्यावरती कंट्रोल नसेल तर डायबिटीस कंट्रोलच्या बाहेर जातो. आणि म्हणून गुरु शुक्राचा संबंध जेव्हा मंगळाशी बिघडतो तेव्हा तो डायबिटीस हाताच्या बाहेर जातो. पण अग्नितत्वाने मंगळ शुद्ध शुभ असून त्या पत्रिकेत जर व्यवस्थित गुरु शुक्रावरती चांगले योग करत असेल तर कितीही डायबिटीसची कुंडली असो तो डायबिटीस कंट्रोलमध्ये राहतो. मी अशा व्यक्ती बघितलेल्या आहेत, भरपूर गोड खातात, काही नाही, पण त्यांचा मंगळ चांगला असतो. ऑटोमॅटिकली त्यांचं, म्हणजे मी काही समर्थन करत नाही गोड खा डायबिटीस वाल्यांनी, पण ऑटोमॅटिकली आपण म्हणतो ना की अरे हा एवढं करतो पण ह्याचा कंट्रोलमध्ये राहतो ना डायबिटीस. मग तो का राहतो? मग तो का हा जो आहे ना, तिथे मंगळाचा प्रादुर्भाव आपल्याला, मंगळ तिथे बघायला मिळतो आपल्याला. खरं. अग्नितत्व, मंगळ म्हणजे काय तर अग्नितत्व. बरोबर. तर ते फार महत्वाचं आहे. रवी हा प्राण ऊर्जेचा कारक आहे आणि मंगळ हा शक्तीचा कारक आहे. मंगळ हा ऊर्जेचा, म्हणजे वैद्यक मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये काय आहे की रवी हा प्राण ऊर्जेचा कारक म्हणून सांगितलेला आहे. प्राणदाता रवी आहे. बरोबर. आणि मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. म्हणून रवी आणि मंगळ हे दोन्ही ग्रह मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी मध्ये मेडिकल सायन्सशी रिलेटेड मानलेले आहेत. मेडिकल फील्ड जर घ्यायचं असेल तर रवीशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. रवी आणि मंगळाचे प्रथम दर्जाचे योग व्हावे लागतात दशमस्थानात. मग आपल्याला सांगता येतं की ही व्यक्ती मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी योग्य आहे, डॉक्टर होण्यासाठी. अगदी सर, आपण बघतो की ऍस्ट्रॉलॉजी बऱ्यापैकी पॉप्युलर आहे. म्हणजे आपल्याला जॉब नसेल तरी आपण ऍस्ट्रॉलॉजी चेक करतो, ठीक आहे, की लग्न होत नसेल तरी चेक करतो, 7.5 लागली तरी चेक करतो. तर आता आपण ज्या गप्पा केल्या की मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, तर मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीचं कन्सल्टेशन कोणी आणि कधी करावं
आता असे पण तुमच्याकडे केसेस आलेले असतात, जसं आपलं लास्ट टाइम बोलणं झालं की कोणाला तरी परदेशात दौरा करायचा असतो, बिझनेस मीटिंग असते किंवा जॉब असतो, तो 2-2, 3-3, 4-4 वर्षासाठी त्यांना जायचं असतं. आणि हे पण आपल्याला माहिती आहे की तिकडचा वैद्यकीय खर्च खूप जास्त आहे. तर असे पण काही केसेस असतात का, लोक जाण्याच्या आधी तुमच्याकडे कन्सल्टेशन करून जातात, किंवा इन नॉर्मल केसमध्ये ते कधी करायला पाहिजे? कसं आहे की ज्योतिष बघावं ते आजपासून 15 वर्षांनी माझ्या आयुष्यात काय होणार आहे ह्याच्यासाठी नाहीये. पुढच्या 3 ते 4 वर्षात माझ्या आयुष्यात काय स्थित्यंतर होऊ शकतात बरोबर, ह्याच्यासाठी ज्योतिष पाहावं. व्यक्ती म्हणजे लहान मूल 8वी 9वीत असेल तर एज्युकेशन ऍस्ट्रॉलॉजी आपण बघू शकतो, पण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी ते लहान बाळाची पण बघता येते. हो, मुलगा 2रीत आहे किंवा मुलगी 3रीला आहे आणि माझी मुलगी पुढे काय शिकणार, पुढे 20 वर्षांनी अजून त्याच्या कित्येक ब्रांचेस नवीन येतील. एज्युकेशन ऍस्ट्रॉलॉजी आपण तिथे नाही लावू शकतो, पण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी तहानं बाळ आहे. माझ्याकडे केस आलेत ना अशा किती, अन्न नलिका श्वास नलिका एकमेकाला चिकटूनच जन्माला आले. मग अशा वेळी 3 दिवसाच्या बाळाची कुंडली मांडावी लागली. तिथे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी आपल्याला क्रमप्राप्त आहे, तिथे प्रेडिक्शन द्यायला पाहिजे की हा नक्की काय होईल. ते आई बिचारे वडील रडत होते, काय करायचं पोराचं, हृदयाला होल आहे, काय करायचं, म्हणजे भोग आहे. मग अशा वेळी आपल्याला तिथे मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी लहानपणी पण बघता येते. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी आपण कुठल्याही वयात बघू शकतो. तिथं बघायलाच पाहिजे की एखादं तुम्ही विवाहासाठी एखादं स्थळ बघताय तर त्याच्या पत्रिकेमध्ये त्याच्या शारीरिक काय आजार होऊ शकतात का, अपघात होऊ शकतात का, हेही बघू शकतो ना. की एखादा जबरदस्त अपघात एखाद्या शरीराच्या भागावर होऊन तो शरीराचा भाग कायमस्वरूपी निकामी होणार आहे का नाही हे देखील आपल्याला पत्रिकेतनच कळतं ना. बरोबर, की एखाद्याच्या पायामध्ये रॉड टाकला जाईल, ऑपरेशन होईल, मोठा अपघात होईल. बरोबर, पण तो अपघात नक्की कुठे होईल, हातात रॉड टाकला जाईल का, पायात टाकला जाईल का, पाठीच्या मणक्यात टाकलं जाईल. L4 L5 ला इजा पोचू शकते, स्लिप डिस्क होऊ शकतं का, नक्की काय होऊ शकतं. बरोबर आहे. हे शेवटी पत्रिकेच्या अॅनाटॉमीवरनं आपल्याला कळलं पाहिजे ना. खरंय की एखादी पत्रिका आपल्याला दिसते. मी आता अशा काही केसेस आहेत, मी इथे मांडायला लागलो तर आपल्याला फक्त केस स्टडीजचे पॉडकास्ट करावे लागतील. एक पत्रिका बघितली, माझ्या लक्षात आलं, तुमच्या प्रश्नाचं रिलेव्हन्स सांगतोय, छान प्रश्न विचारला. स्थळ आलेलं, पत्रिका लक्षात आली माझ्या, तर म्हटलं ते लव्ह मॅरेजचा प्रकार होता. मग मी म्हटलं की त्या मुलाच्या घरी म्हटलं तुम्ही चौकशी केली का, मुलीचे आई वडील होते, तर ते म्हणायला लागले की हो सगळी माहिती आहे म्हणे, एवढे वर्ष ओळखतात एकमेकाला. एंडोक्रायनॉलॉजिकल डिसऑर्डर दिसत होती. एंडोक्रायनॉलॉजी ग्लँड्स म्हणजे आपल्या थायरॉइड, थायमस ग्रंथी वगैरे आपले हार्मोनल बॅलन्स आपलं व्यवस्थित ठेवतात. ती ब्रँच एंडोक्रायनॉलॉजी. चंद्र शुक्राचा संबंध येतो तिथे, जलतत्व. आणि थायरॉइडशी संबंध येणं म्हणजे इथे विशुद्ध चक्र जे आहे आपलं, गळा, घसा, हे मिथुन राशी. बरोबर. तर तिथे मिथुन राशी, बुध, चंद्र, शुक्र यांचे परस्पर कुयोग होत होते. मला क्लिअर कट लक्षात येत होतं की ह्या व्यक्तीला कालांतराने पुढे काहीतरी एंडोक्रायनॉलॉजिकल डिसऑर्डर होऊ शकते. पण हे मी पत्रिकेत बघून त्यांना फक्त एक हिंट दिली की बाबा तुम्ही पूर्ण चेकअप केलेलं आहे का, तर हो म्हणे माहितीये, एकमेकांना सगळं माहितीये. मग मी म्हटलं ठीक आहे. त्या मुलाला म्हटलं त्याची इच्छा असेल तर कोणाच्या इच्छेविरुद्ध ज्योतिष सांगू नये बरं. एखाद्याची, मला माझ्या मित्राचं जाणून घ्यायचंय, मला जरा सांगता का. म्हटलं तुझ्या मित्राची परमिशन आहे पहिले, कन्सेंट त्याला विचार पहिले, मला कॉन्फरन्सवर घे. नाही, मला त्याच्या आयुष्यात जाणून घ्यायचंय, मी फी देतो ना, त्याला पहिले आण. उगाच काहीतरी तू काढून घेतलं, मी काहीतरी सांगितलं, उगाच भलत्या गोष्टी होतील ना काहीतरी. ज्याचं माहिती पाहिजे ना त्याचं रिलेव्हन्स मला पाहिजे इथे. खरंय. ती व्यक्ती असू देत ना. हो, पैसे दिले म्हणून सगळं होत नाही. मी काही नियम असतात, माझे नियम आहेत, मी त्या नियमांमध्येच बघतो. बरोबर आहे, अगदी बरोबर. तर मग त्या मुलाला बोलून घेतलं, त्याच्या आई वडिलांना, आणि त्याच्या आयडिया दिली. म्हटलं तुला हार्मोनल इम्बॅलन्स असं कधी कधी होतो का. तो म्हणाला होतो, कधी कधी मूड स्विंग होतात खूप आणि त्रास होतो कधी कधी असं. म्हटलं तू ट्रीटमेंट घेतले का. मग सगळ्यात ते टेस्ट वगैरे केलेले त्याच्यात. ते म्हणाले काही नाहीये. एस्पेशली जाणवत होतं त्याच्या पत्रिकेत की त्याच्या 3य स्थान घसा, बुध, आपल्या T3, T4, TSH म्हणजे थायरॉइडच्या ग्लँड्स ज्या आहेत त्याच्याशी संबंधित काहीतरी विकार होण्याचे चान्सेस दिसतात. तिथे मंगळाचे केतूशी परस्पर संबंध, कुयोग होत होते, बुधाशी, गुरुशी. 3ऱ्या स्थानातनं 8म स्थानाचा संबंध लागत होता आणि डायरेक्ट बाधक स्थानाचा संबंध लागत होता. परावलंबी मारक स्थान म्हणजे 2य स्थानाचा पण संबंध लागत होता. क्लिअर कट कळत होतं की ते थायरॉइडच्या कॅन्सरची केस आहे. क्लिअर कट कळत होतं. सगळे बिंदू जर का जोडले, डॉट्स जोडले, मी आता फक्त टेक्निकली बोललो तुम्हाला, ते सगळं जोडलं तर कळत होतं.
घशाचा कर्करोग किंवा थायरॉइडचा कर्करोग, थायरॉइड ग्लँड्सशी संबंधित काहीतरी होणार. पण आता हे मी जर रोखोक सांगितलं तर तिथे हार्ट फेल होईल ना, आई वडिलांना तिथले जे खसतील ते. हे असं नाही सांगायचं. आपण अंदाज दिला, म्हटलं बघा तुम्ही व्यवस्थित चेकअप करून घ्या. लव्ह मॅरेज असेल तर ह्या गोष्टी काढायच्या नाही. आपल्याला अधिकार नाही दिला कोणाचं लग्न तोडा किंवा मोडा. बिंग अन ऍस्ट्रॉलॉजर मला खूप विचारतात, मग ह्यांच्याशी करू का लग्न, हिच्याशी करू का, डिवोर्स घेऊ का, लिव्ह इन मध्ये राहू का. वा वा, छान छान प्रश्न विचारतात. म्हटलं पॉवर ऑफ अटर्नी नाही दिली मला ब्रह्मदेवानी, तू डिवोर्स घे का नको घेऊ, का लग्न कर का नको करू, वैवाहिक जीवन कसं असेल हे सांगण्याचं काम आहे. ह्याच्या पुढे नाही म्हटलं, डिसिजन घ्यायचं काम नाही. मी त्या आई वडिलांना मुलीच्या आणि त्या मुलीला क्लिअर कट कल्पना दिली की ह्याला आत्ता नसेल तरी पुढे थ्रोट रिलेटेड काही डिसऑर्डर होण्याचे चान्सेस ऍट व्हेरी हायर साईड. अदरवाईज तुम्ही तुमचा हिशोब तुम्ही बघा. तुमचं लव्ह मॅरेज आहे, मला त्याच्याशी म्हणजे मुळात लव्ह मॅरेज आहे ना तर पत्रिका बघायला यायचंच नाही. तुम्हाला जर प्रेम प्रकरण करून लग्न करायचं ना, मग तुम्ही कशाला पत्रिका बघता आणि काय बघता. मग विश्वास ठेवून जे आहे ते सहन करायचं, भोगायचं, आनंदाने पुढे जायचं, एकमेकाला दोषारोप न करता. खरं. हा, मग तुमचा प्रश्न येतो मगाशी तुम्ही जो विचारला की पत्रिका बघून मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी हा किती मोठा ऍस्पेक्ट आहे विवाह करताना. खूप मोठा ऍस्पेक्ट आहे की ते क्लिअर कट कळतंय आपल्याला की तिथे एखादा आजार होणार आहे तर आपण हिंट देऊन ठेवायची. त्या आजाराचं नाव नाही सांगायचं पटकन, हा आपल्याला अधिकार नाहीये दिला. पण मी पूर्ण क्लिअर कट कल्पना दिली की हे बघा असं असं तुम्ही चेकअप करा, इथे विषय सोडून द्यायचा. बरोबर. आता क्लिअर कट कळतेच आहे की ऍक्सिडेंटल डेथ होण्याचे चान्सेस आहेत, मृत्यू कोणाचा बघू नये. विवाह करण्यासाठी व्यक्ती आलेली आहे आणि क्लिअर कट कळते दोघांपैकी एकाच्या पत्रिकेत तीव्र आजाराने काही काळाने हे होण्याचे चान्सेस आहेत किंवा मृत्यू येण्याचे चान्स आहेत. तर अशा वेळी आपण म्हणजे तटस्थ राहून तिथे योग्य तो सल्ला द्यावा. मृत्यूचं निदान करू नये, मृत्यू ज्योतिषी नाहीये मी, त्यामुळे असं करू नये. पण कळतं ना ते पत्रिका बघून, ताबडतोब पटकन कळतं. तर एका केसमध्ये असं दिसून येत होतं की 3 ते 4 वर्षाचं त्यांचं प्रेम प्रकरण होतं आणि चांगलं शिकलेले मुलं मुली दोघे इंजिनियर वगैरे, अगदी छान. त्या मुलीला तिथे ओव्हरियन डिसऑर्डर्स मोठी होण्याचे चान्सेस दिसत होते पुढच्या पिरियडमध्ये. दशा, अंतरदशा, दशा महादशा, गोचर, करंट ट्रान्झिट म्हणजे गोचर, आणि दशा महादशा म्हणजे आपल्या ज्या असतात त्या कालमापनाची टूल्स आहेत ना, इन्स्ट्रुमेंट्स आहेत. एखादी घटना कधी होईल तो दशा महादशेचा काळ पर्टिक्युलर आणि त्याच्यात करंट गोचर, करंट ट्रान्झिट ऑफ द प्लॅनेट्स. मग पिरियड काढता येतो ना, घटनेचा पिरियड काढता येतो. माझ्या गुरूंनी मला आता क्लिअर कट शिकवलेलं आहे की पिरियड कसा काढावा. त्यानुसार मी म्हणजे ती तालीमच घेतलेली आहे गुरूंकडनं की ह्या पिरियडमध्ये लग्न जमण्याचे चान्सेस आहेत. लग्न होईल कधी ते नंतर, पण ऍक्च्युअली जमण्याचे किंवा गर्भधारणा होईल कधी ते चान्सेस केव्हा आहेत हा पिरियड काढता येतो. ढोबळमानाने निश्चितपणे काढता येतो. ओके. तर ते क्लिअर कट दिसत होतं की त्या पिरियडमध्ये तिला ओव्हरियन डिसऑर्डर होण्याचे चान्सेस आहेत, युरोलॉजिकल. तर मी त्याला एवढंच सांगितलं की तुम्ही परस्पर एकमेकांची जबाबदारी घेणार असाल तर लग्न करा. त्यांना लक्षात आलं म्हणजे हा काहीतरी बोलतोय. मग त्यांनी पटकन सांगितलं की आम्ही लग्न करणारच आहोत. म्हटलं तू करणार नाही, तू करून ये मग करू. मी असं हे नाही, फक्त एवढं सांगतो की त्या मुलीच्या म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला पुढे काही हे होण्याचे चान्सेस असे पत्रिकेत दिसत आहेत. हे असं क्लिअर कट मी त्या मुलीला सांगितलं, मुलाला नाही सांगितलं. तुला बघ कसं काय ते. ओव्हरियन कॅन्सर डिटेक्ट झाला. 2 वर्षांनी ते जोडपं लग्न करून आलेलं, पण ते लग्न केलेलं. मूल न होण्याचं त्यांनी काही काळ पहिले एक एन्जॉय करावं लाईफ म्हणून, प्लॅनिंग म्हणून त्यांनी 2 वर्ष 3 वर्ष घालवली. पण जेव्हा डिसिजन घ्यायची वेळ आलेली ना त्यावेळेला तो कॅन्सर तिथे डिटेक्ट झाला. पण ते आलेले कन्सल्टेशनला परत. म्हटलं लास्ट टाइम आठवतो, म्हटलं काय सांगितलं. तो म्हणाला हो तुम्ही सांगितलेलं की काहीतरी तिथे गायनेक डिसऑर्डर होऊ शकते आणि तसं झालेलं आहे. तर म्हटलं हे मी तेव्हा पण सांगू शकत होतो, पण तेव्हा सांगितलं असतं तर तुम्ही लग्न केलंच नसतं किंवा काहीतरी वेगळं काहीतरी घडलं असतं. आणि मला तिथे कर्मात कोणाच्या यायचं नव्हतं, तो अधिकारच नाही. मग आता काय नाही म्हणे मूल दत्तक घेऊ काय, पण हिला नाही सोडणार. म्हणजे केवढं प्रेम ते. ती पण ती तयार झाली होती मुलगी की बाबा तू दुसरं लग्न कर, डिवोर्स दे पाहिजे तर, पण तू तुझा वंश का हे रोखून ठेवतो. पण त्याला खरं प्रेम म्हणतात. त्या मुलाने निभावलं. त्याचे आई वडील पण समंजस होते. ती नाही म्हणे तिला आपण चांगली ट्रीटमेंट देऊ, बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट दिली. ओव्हरी काढावी लागली, गर्भाशय काढावं लागलं. त्या साईडने कॅन्सर तिथे पसरलेला होता.
पण हॅपी लाईफ चालू आहे. मूल हम्म. दत्तक घेतलं त्यांनी, आयुष्य नाही थांबलं ना, नाही थांबलं. पण तिच्यावर ट्रीटमेंट केली. पण जे दिसतंय ते परखडपणे दिसलंच होतं, अगदी, फक्त ते अगदी. मला मांडायचं नव्हतं, म्हणजे म्हणून मी ते खरंय. मांडलं नाही, मी हिंट देऊन सोडून दिलं त्यावेळेस. बरोबर. पण लगेच तो पिरियड, म्हणून मगाशी तुम्ही मला प्रश्न विचारला की हे काय इम्पॉर्टंट आहे. मेडिकल खरं. ऍस्ट्रॉलॉजी हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे आजकाल, बरोबर. की तुम्ही आयुष्याचा निर्णय घेताय ना, तर मग ते आपलं कर्तव्य आहे की Yes, yes. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून आपण बघणं. हा प्रेम विवाहच करायचा आहे ना, मग तिथे हा विषयच नका आणू. नका. मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी, आर्थिक स्थिती कशी असेल हो, या मुलाची, या मुलीची, शारीरिक स्थिती प्रेम केले ना, निभवा. आणि नसेल तर मग हे सगळं मांडायला शास्त्र तर तयारच आहे. आम्ही त्याच्यासाठी बसलोय. घटना पिरियड पण सांगू शकतो, या पिरियड मध्ये असं असं होईल. खरं आहे की नाही. सर, आता आपण पहिल्यांदाच मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी या विषयावर आपण इतक्या डीप मध्ये चर्चा केली, आणि हा सगळा विषय आपल्याला जितका इंटरेस्टिंग वाटलो तेवढाच तो महत्वाचा सुद्धा आहे, की आपल्या पूर्ण पूर्वजांनी इतक्या मेहनत करून आपल्याकडे जे ग्रंथ मांडले ते आता इतकं ऍडव्हान्स लेवलचं मेडिकल सायन्स आलेले तरी ते ऍज इट इज लागू पडतात. तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा या शास्त्राला घेऊन उत्सुकता असेल, इंटरेस्ट बिल्ड झाला असेल की त्यांना हे शिकायचं असेल, तर आपल्याकडे अशा काही फॅसिलिटीज आहेत का की ते तुमचं मार्गदर्शन असेल, ज्योतिष असतील? छान. ज्योतिष शिकवायला मला आवडतं मला, पण मी आजपर्यंत ज्योतिष शिकवण्याचा आतापर्यंत तरी घाट नव्हता घातला. पण मागचा जो पॉडकास्ट केला त्याच्यातनं मला फक्त ज्योतिष शिकण्यासाठी काही लोकांच्या एन्क्वायरी झाल्या. त्याच्यातले काही लोक ज्योतिष शास्त्री वगैरे झालेले पण होते. पण ते म्हणाले की आम्हाला आमच्या परीक्षेमध्ये काही शिकायला नाही मिळालं, जे तुमच्याकडे आहे असं आम्हाला वाटतंय. हे माझ्या गुरूंचं आहे, अर्थात माझं काहीच नाहीये ते. तर म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हटलं पुढे ते म्हणाले की तुम्ही जर शिकवणार असाल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. अशा काही लोकांचे कॉन्टॅक्ट नंबरही मी मुद्दामून लिहून घेतले की बाबा इन फ्युचर मला कधी क्लास काढायची म्हणजे वेळ आलीच तर मग मी त्यांना पण अप्रोच करेन. तर मी लवकरात लवकर सुरू करणार आहे ज्योतिष शिकवण्याची. मला खूप इच्छा आहे. हे शास्त्र लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, लेमॅन तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि त्यातून आपण ऑनलाईन पद्धतीने पण ऑफलाईन नाही आजकाल म्हणजे ऑनलाईन. म्हणजे जी लोक पुण्याच्या बाहेरून असतील, पूर्ण भारतातून कुठूनही ते या वर्कशॉपचा माध्यमातून ज्योतिष अरब अमिरेट्स, बहारीन, दुबई, तिथे टोरंटो, हँगशायर युके, नंतर न्यू जर्सी USA, ओहायो USA, मँचेस्टर, इथून मला माझे क्लायंट्स आहेतच. मला ते कित्येक माझे एक्झिस्टिंग क्लायंट्सच माझे विचारतात मला की अरे आम्हाला शिकवणार आहे, प्लीज आम्हाला इंटरेस्ट निर्माण झाला. मग सर, तुम्ही इतके जर स्टुडंट रेडी आहेत तर मी पण तुम्हाला आग्रह करतो त्यांच्या वतीने की तुम्ही खरंच वर्कशॉप सुरू करा. मला आता वर्कशॉप नाही, मला रिसर्च शिकवायचं, बेसिक वर्ग की ज्याच्यामध्ये बेसिक ऍस्ट्रॉलॉजी तुम्हाला आली पाहिजे. बरोबर आहे. आणि पंचमहाभूतातनं ज्योतिष कसं बघायचं इथपासून अगदी 9 ग्रह, 12 राशी, 27 नक्षत्रांची थोडीशी तोंडओळख, हे सगळं बेसिक आलं पाहिजे. पत्रिका कशी मांडली जाते, गणित भाग मला शिकवायची इच्छा नाहीये, कारण गणित जर का शिकवायचं म्हटलं की स्पष्ट लग्न करा, रेखांतरातले सांपत्तिक संस्कार काढून इष्ट सांपत्तिक वेळ काढा, तर तिथे ते ऑनलाईन झोपतील लोक. खरंच झोपतील त्यांना, कारण की ते गणित आहे, किचकट गणित आहे. ते गणित सांगत तुम्ही किती अंशात्मक गणिताने सुंदर छान पत्रिका अॅक्युरेट बनवता त्याच्यावर क्रेडिट नाहीये. समोरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला फलादेशात कसं देता येतं, तिथे खरी कसब आहे. तर तेच मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, फलादेश. आणि मग ऍडव्हान्स वर्ग, ज्योतिषशास्त्राचे ऍडव्हान्स वर्ग म्हणजे कुंडली सराव वर्ग जो म्हणतो की बाबा शनी मंगळाचे योग कसे आहेत एकमेकाशी, किंवा हृदयविकार कसा तपासावा, डायबिटीस होऊन त्रास झालेल्या कुंडल्या कशा, स्वादुपिंड निकामी झालेले, स्वादुपिंड काढायची वेळ आली, मग ती पत्रिका काय सांगते. मग तसे योग त्या पत्रिकांचा सराव करून घ्यायला लागेल. पाण्यात बुडून येऊन मृत्यू झालेला आहे, मग पाण्यात बुडून येऊन मृत्यू होण्याचे योग काय आहेत. बरोबर. विमानात ट्रॅव्हल ब्लास्ट झाला, विमान फुटलं, म्हणजे विमानाचा ब्लास्ट झाला, मग त्या विमानात कैक लोक होते, मग त्या दिवशी त्या सगळ्यांचा मृत्यू झाला ना. अहमदाबादला जी घटना घडली गुजरातला, मग त्या दिवशी त्या सगळ्यांच्या पत्रिकेत मृत्यूयोग होताच की नाही. पण प्रत्येकाची पत्रिका सेम नव्हती. मग असे काय घटक होते की हवेमध्ये मृत्यू येणं, वायू तत्वाशी निगडीत मृत्यूचा संबंध येणं, तो पण वायू तत्वात ट्रॅव्हल करत असताना. बघा, मी आत्ताच तुम्हाला हिंट देतोय की बुध ट्रॅव्हलचा कारक ग्रह, वायू तत्वाच्या राशी मिथुन, तुळ, कुंभ यांचा संबंध अष्टम स्थान, मृत्यूस्थान याच्याशी, लग्नस्थानाशी कसा लावायचा, आणि मग
अपघाती विमानातला मृत्यू कसा तपासायचा किंवा जलतत्व पाण्यात बुडून मृत्यू येणं, मग तो कसा पाण्यात बुडून जलतत्वाशी चंद्राशी निगडीत अष्टम स्थानातून कसे योग लावता येतील जलतत्वाच्या राशींमधून, मग ते जलतत्वाच्या राशींमधून ना खरे. मग हे सगळं जे आहे ना हे मला खूप शिकवायची इच्छा आहे, हळूहळू लोकांपर्यंत पोहोचवायची इच्छा आहे आणि हे मी करणार. येस डेफिनेटली. आणि कसं आहे, आता तुम्ही बोलताना सांगितलं की 25 वर्षाचा तुमचा अनुभव आहे, जे काही नॉलेज आलं ते तुमच्या गुरूंकडनं आलं, आता ते पुढे पास ऑन करण्याची तुमचा क्षमता आहे. आणि आतापर्यंत बऱ्याच केस स्टडी तुम्ही चेक केल्या, तर त्या केस स्टडीचा अभ्यास सुद्धा मला थोडंसं इथे सांगावं असं वाटतं की माझा ज्योतिषशास्त्र हा व्यासंग लहानपणापासूनच होता, कारण माझ्या आयुष्यात लहानपणीच असे योग आले की माझ्या आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं मी कुठे शोधू हे मला कळत नव्हतं. की पितृसुख नव्हतं मला लहानपणापासून, आई वडिलांचा डिवोर्स होता, मग मलाच पितृसुख का नाही, मलाच लोक हडड का करतायत, की ह्याचा जाब कोण विचारेल, ह्याला हडड केली, याला 4 घास कमी दिले, याचा उठसूट अपमान केला, तर ह्याचा जाब विचारायला ह्याचा बाप नाहीये ना. आई तर काय दिवसभर माझी कारकुनी करायची, सचिवालयात मंत्रालयात टायपिस्ट होती, पण ही जी परिस्थिती आली मानसिकता ना, मला त्याच्यातनं मी घडत गेलो. आणि मग ज्योतिषशास्त्राकडे मी आलो. मग ज्योतिषशास्त्रातनं येऊन मला लक्षात आलं की या शास्त्राचा अभ्यास आपल्याला पोटा पाण्यासाठी नाही करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, माझे प्रश्न मिळाले, उत्तर मिळाली पाहिजे. मी माझं शिक्षण नाही सोडलं. मी हे का सांगतोय, मी विषयांतर नाही करत आहे, तर मला लोकांना जर का ज्योतिष द्यायचं असेल तर काय मानसिकतेतनं या माझ्याकडे शिकायला हे मला सांगायचं. की मी माझं शिक्षण कम्प्लीट केलं, मी MBA फायनान्स केलं, मार्केटिंग मधनं पण MBA केलं, डबल MBA केलं, आणि ठाणे कॉलेजमधनं मी MBA केलं, डॉक्टर VN बेडेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, इथून ठाणे महाविद्यालयातनं मी MBA केलं कम्प्लीट 2 वर्ष फुल टाइम. त्याच्यानंतर मी स्टॉक मार्केटमध्ये BSc NSC ला काम केलं. मी मोठमोठ्या म्हणजे बिर्ला सन लाईफ इन्शुरन्समध्ये काम केलं, फंड मॅनेजमेंटला. मी बॅकएंडला सिनियर करन्सी इक्विटी डीलर म्हणून ऍक्च्युली काम केलं स्टॉक मार्केटमध्ये. तर हे सगळं मी जे काम करत होतो तेव्हा पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास चालूच होता, प्रॅक्टिस चालूच होती. वयाच्या 19व्या वर्षी मी सुरुवात केली शिकायला. 16व्या 17व्या वर्षापासून ते 19व्या वर्षापासून प्रॅक्टिस. पण कॉर्पोरेट्समध्ये जॉब करत करत पण मी मग तिथे मला नवीन शिकायला मिळालं की पर्टिक्युलरली स्टॉक मार्केटमध्ये आजच्या दिवशी बँकिंग सेक्टरचे स्क्रिप्ट्स का कंपन्यावरती जात आहेत, आज फार्मा सेक्टरमध्ये तेजी का आली, आज आयर्न अँड स्टील, नॅचरल गॅस, ऑटोमोबाईल, सिमेंट ह्या सेक्टरमध्ये का बरं तेजी आली फटकन. मग ह्याचा अभ्यास मला परत मी तेच शेवटी तिथेही तेच चालायचं. ज्योतिष काम एकीकडे चाललंय, एकीकडे ज्योतिषशास्त्राचं मनन चिंतन इम्प्रोव्हायझेशन चालू आहे. अरे शनी ऑइल सेक्टर, आयर्न अँड स्टील, सिमेंट, ऑटोमोबाईल, नॅचरल गॅस, क्रूड ऑइल, इन्शुरन्स सेक्टर ह्याचा कारक आहे शनी. गुरु बँकिंग सेक्टरचा कारक आहे, रवी मंगळ फार्मा सेक्टरचे कारक आहेत, शनी ह्या सगळ्या ऑइल सेक्टर, सिमेंट सेक्टर, आयर्न अँड स्टील, ऑटोमोबाईल, इन्शुरन्स, क्रूड ऑइल ह्यांचा कारक आहे. मग हे तिथे सुद्धा तेच चालत होतं माझं. मग शेवटी मी एक वेळ अशी आली की मी सगळं सोडून पूर्ण वेळ ज्योतिष करायला सुरुवात केली, प्रॅक्टिस करायला, पूर्ण वेळ प्रॅक्टिस. असं करून मी ज्योतिषशास्त्राकडे आलो आणि ह्याच माध्यमातून मला लोकांना हळूहळू मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी, फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी, आता मी काय किंवा मी मला तो विषय मला आता घ्यायचा आहे. फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी आपण आता पॉडकास्ट घेणार आहोत. तोच मला विषय मांडायचा आहे की पर्टिक्युलर एखादे 1-1.5 करोड, 2 करोड, 5 करोड माझ्याकडे असतील, एखादा माणूस म्हणाला मला, तर मी कुठे इन्व्हेस्ट करू साहेब. सेक्टोरियल इन्व्हेस्टमेंट, त्याच्या पत्रिकेनुसार त्याला कुठल्या सेक्टरमध्ये फळेल. फायनान्शियल सेक्टर ऍस्ट्रॉलॉजी काय आहे, खूप इंटरेस्टिंग टॉपिक होणार आहे फायनान्शियल ऍस्ट्रॉलॉजी. तर पण तो छोटासा पॉडकास्ट असेल, मला एक तोंड ओळख द्यायचे, तो फार मोठा टॉपिक आहे, पण तो एक करायचा आहे. डेफिनेटली. सर, आताच्या या पूर्ण पॉडकास्ट ऐकल्यानंतर ज्यांना कोणाला तुम्हाला संपर्क करायचा असेल तर त्यांचा नंबर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देऊ. आणि याच्याही आधी सरांसोबत आम्ही एक पॉडकास्ट केलाय, तर त्याची लिंक वरती दिली, तर तोही बघा. म्हणजे सरांचं नॉलेज कितपर्यंत आहे एस्ट्रॉलॉजीमध्ये त्याची तुम्हाला एक परत एकदा तो ओळख मिळेल. तर सर, ह्या नवीन स्टुडिओमध्ये तुम्ही पहिल्यांदा आलात आणि आपण मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी बद्दल गप्पा केल्या, तर तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं, एनर्जी चांगली आहे इथे आणि मला मन प्रसन्न झालं. बोलतोय आपण मनातनं, मला खूप आनंद वाटतोय. किती मांडू आणि किती नाही असं होतंय, तर आनंद होईल मला. आपण नेहमी असे भेटत जाऊ, काहीतरी देण्याचा प्रयत्न करीन. जे माझं नाहीच आहे, जे माझ्या गुरूंनी दिले ते मी फक्त पोहोचवण्याचा प्रयत्न करणार. 100%. सो आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल आणि असेच एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं विसरू नका. स्टे ट्यून फॉर मोर अपडेट. थँक्यू सो मच. थँक्यू सर.